त्यांचे स्वागत औक्षण आणि वेदमंत्रोपचाराने करतील मुळेगाव गुरुजी आणि त्याचे सहकारी. सर थोडं पलीकडे काय बरं. काय करून देणार. सोलापूरकरांचा अभिमान आणि गुरुस्थानी असलेल्या आपल्या सन्माननीय आपल्या नाशिककर सरांना आणि कुलकर्णी सरांना विनंती करते. श्री विवेकजी रसासी ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी यांनी पुष्पहार, शाल आणि भेटवस्तू धन्यवाद. डॉक्टर श्रीकांतजी येगावकर, जुळे सोलापुरातील समाजाचे एक नेतृत्व श्रीकांतजी कुलकर्णी, उपाध्याय किंबहुना
स्वर्गीय हरिभाऊ नाशिककर यांचे व्रत समोर सर्व सन्माननीय समाज बांधव, नागरिक बंधू भगिनींनो आणि कुटुंब व्यवस्थेमधील लग्न संस्था, विवाह संस्था त्याचं एक अद्वितीय महत्त्व हे नक्कीच आहे. संकल्पना, त्याचा प्रवास, आजची सत्यस्थिती याविषयी रवींद्र नाशिककरांचे पिताश्री सन 1991 साली या संस्थेची त्यांनी स्थापना केली. लग्न हा एक इव्हेंट झालेला आहे आणि विवाह संस्था किंबहुना वधूवर सूचक मंडळ हा एक बिझनेस झालेला आहे. त्याचे लाभ, त्याचे तोटे हे सगळे आपण जाणताच. एक व्हॉट्सअप युनिव्हर्स त्या अर्थानं हे वधूवर सूचक मंडळ रेल्वे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रवींद्र नाशिककरांनी त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे. आजच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं कमर्शियल, व्यावसायिक, आर्थिक अशा पद्धतीचा अभिनिवेश न बाळगता त्यांनी एक व्रत म्हणून हे घेतलेलं आहे. प्रत्येक वर्षी ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व इत्थंभूत माहिती वधूवरांची संकलित करून एक पुस्तक रूपानं प्रकाशित करत असतात. आज त्याच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. स्वर्गीय हरिभाऊ नाशिककरांना साथ लाभली ती स्वर्गीय मातोश्री शोभनामाईंची. त्या देखील एक शिक्षिका होत्या. स्वर्गीय हरिभाऊ ग्रंथालयात सेवक म्हणून काम करत होते. तदनंतर रेल्वेमध्ये त्यांनी सेवा वाहिली. स्वाभाविकरित्या प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काही ना काही ध्येय उद्दिष्ट घेऊन कार्यरत असतो. त्यांना देखील त्यांच्या निवृत्तीच्या काळाच्या समीप आल्यानंतर आणि निवृत्तीनंतर त्यांनी एकूणच हा वधूवर हा एक प्रकारचा व्याप त्यांनी आपल्या अंगावर घेतला. त्या काळची परिस्थिती वेगळी होती. तेवढं कमर्शियलायझेशन नव्हतं, सोशल मीडिया किंवा एकमेकांना संपर्काची साधनं नव्हती. त्या काळात त्यांनी एक व्रत म्हणून जे स्वीकारलं, आज त्याचं एक प्रकारचं चांगलं रूप रवींद्र नाशिककरांच्या या कार्याच्या माध्यमातून आहे. पुनश्च या कौस्तुभ वधूवर ब्राह्मण वधूवर सूचक मंडळाच्या वतीनं आपण सर्वांचं स्वागत करतो. या पुस्तक रूपानं जी काही संकलित माहिती आहे या सर्व समाज बांधवांना त्याचा निश्चित रूपानं उपयोग होईल असं मी इथे अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च विवेकजी सर्व सन्मान्य व्यासपीठाचं स्वागत करतो, आपणा उपस्थितांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सूचक मंडळाच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न व्हावे अशी मी सर्वांना विनंती करते. काही व्यक्तींवर विशिष्ट जबाबदारी सोपवूनच त्यांना जन्माला घालतो व ते कार्य त्यांच्याकडून करून घेतो अशी व्यक्ती म्हणजे श्री गोविंद गोपाळराव कुलकर्णी उर्फ गोगो कुलकर्णी. मुलामुलींचे विवाह जमवण्याचे पवित्र कार्य परमेश्वराने त्यांच्यावर सोपवले व ते काशीपासून प्रेरणा घेऊन आपण तरुण वयातच हे पवित्र व सामाजिक कार्य सुरू केले व मागे वळून पाहिलेच नाही. आपणास हे कार्य करणे सुलभ व्हावे यासाठी सूचक केंद्राची स्थापना केली. कैलासवासी हरिभाऊ नाशिककर यांच्या मार्फत ब्राह्मण समाजाचे वधूवर मेळावे घेण्यास सुरुवात केली. सोलापूर या पुरस्कारातील रोख रक्कम कैलासवासी हरिभाऊ नाशिककर यांच्या नावे त्यांची नात अश्विनी भंडार कवठेकर यांनी दिलेली आहे. तिचे आभार. भान आले व तुमच्यामध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. ते समाजसेवेचे व्रत आजही आपण चालू ठेवले आहे त्याबद्दल धन्यवाद. मुंबईहून परत सोलापूरला आल्यावर आपल्या 3 बहिणींचे विवाह व्हायचे होते. त्याबाबत आपण आदरणीय हरिभाऊ नाशिककरांची भेट घेतली. याबाबत त्यांना सांगितले. विवाह योग जुळून आले. याचे श्रेय निश्चितच आपणास आहे. आपल्या या सामाजिक व पवित्र कार्याची दखल घेऊन कौस्तुभ
उत्साहाने ते सगळ्यांना सहकार्य करत असतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आजच्या सन्मानपत्रांचं लेखन पण सरांनीच केलेलं आहे. श्रीकांत येळगावकर सरांना मी विनंती करते की त्यांनी सौरश्री यांचा सत्कार करावा. अजून एक सत्कार आपले आद्य कर्तव्य आहे. सर्वप्रथम मी रवींद्र नाशिककर यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हा समारंभ आयोजित केला. या ठिकाणी विवेकजी घडसाचे विवाह संस्था दशा आणि दिशा या विषयावर आपले विद्वत प्रचूर विचार व्यक्त करणार. खरं तर समारंभाचं एक असे नियम असतो की अध्यक्षाने शेवटी मनोगत व्यक्त करावं, परंतु विवेकजी बोलल्यानंतर मला काहीच शिल्लक राहणार नाही म्हणून बहुतेक संयोजकांनी मला अगोदर बोलण्याची संधी दिली असेल. आज ब्राह्मण समाजाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विवाह संस्थेची अशी दशा झालेली आहे म्हणूनच काय दिशा दाखवण्यासाठी विवेकजी घडसाचे यांना आमंत्रित केलेलं असावं असं मला वाटतं. एकेकाळी विवाह जमवत असताना आपण असं बघत होतो आणि आपला असा अनुभव आहे साधारणपणे 30-35 वर्षापूर्वी की नात्यातल्या आणि ओळखीच्या लोकांना असं विचारलं जायचं की आमच्या मुलीचा आता विवाह करायचा आहे, तुमच्या नात्यातले किंवा तुमच्या ओळखीतल्या एखादा जर मुलगा विवाह योग्य तुम्हाला वाटत असेल तर त्याचं नाव आम्हाला सुचवा. अशी एकेकाळी परिस्थिती होती. आज अशी परिस्थिती आहे की वराला म्हणजे लग्नाळू नवऱ्यांना तुमच्या ओळखीची एखादी मुलगी जर तुम्हाला विवाह योग्य वाटत असेल तर तिचं आम्हाला नाव सुचवा. आम्ही त्यांच्या घरी जाऊ, आम्ही त्यांना विनंत्या करू, त्यांच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करू, दोन्ही बाजूने आम्हीच खर्च करू आणि आम्ही विवाह करून घ्यायला तयार आहोत. म्हणजे आता जवळजवळ 360 अंशामध्ये हे सगळं चक्र फिरलेलं आहे असं आपल्याला दिसतंय. याचं कारण असं आहे की ब्राह्मण समाजामधले किंवा इतर समाजामधले विवाहयोग्य मुलींची संख्या दिवसेंदिवस घटताना आपल्याला दिसते. त्यानंतर ह्या मुली शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकऱ्याला लागलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून त्या मुलींना सुद्धा असं वाटत असतं की मला जो नवरा जो मिळणार आहे तो नवरा हा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असावा, त्यानंतर त्याला माझ्यापेक्षा जास्त पॅकेज असावं. तिसरी गोष्ट त्याचं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये 3 BHKचा एखादा आलिशान असा फ्लॅट असावा, तो सुसज्ज असला पाहिजे. एखादी BMW नसली तरी एखादी होंडा सिटी सारखी कार असावी. घरामध्ये राहणार कोणी नसावं. म्हणजे मी आणि माझा नवरा हम दो हमारे दो कि हम दो हमारे एक, ही जी परिस्थिती आहे त्याच्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे असं म्हटलं तर ती अत्युक्ती होणार नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मुलं किंवा मुली हे आपलं लग्न ठरवून टाकतात. म्हणजे आई वडिलांना काय फारसा भाव राहतच नाही अशी वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावं लागेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलीकडचे किंवा मुलाकडचे नातेवाईक पॅकेजचे बद्दल बोललं जातं.
आमच्या मुलीला 4 लाखाचं पॅकेज आहे, तुमच्या मुलाला किती लाखाचं पॅकेज आहे? ते म्हणतात 15 लाखाचं पॅकेज आहे. तर मुलीची आई किंवा मुलीचा बाप तो मोबाईल बंद करून टाकतो. किमान 30 लाखाचे पॅकेज पाहिजे आमच्या मुलीला, कारण ती सुखवस्तू घरामध्ये जन्मलेली आहे. आता मला सांगा की लग्न पॅकेजशी करायचं आहे, आलिशान बंगल्याशी करायचं आहे, फ्लॅटशी करायचं आहे, घरातल्या वस्तूशी करायचं आहे का एका जिवंत, सुसंस्कृत, निर्व्यसनी, चारित्र्य संपन्न, कर्तबगार मुलाशी करायचा? हा माझ्या दृष्टिकोनातून खरा सवाल आहे. तिसरं म्हणजे हे मुलाच्या बाबतीत जसं म्हणता येईल तर तसं मुलीच्या बाबतीत म्हणता येईल की ती मुलगी सुसंस्कृत आहे का, ती सुजाण आहे का, सामाजिकता आहे का, मनमिळाव आहे का, सासू सासऱ्याशी जोडून घेणार आहे का, असा सवाल त्या मुलींच्या बाबतीत सुद्धा नवऱ्याकडचे लोक विचारू शकतात. अशी भयानक परिस्थिती आहे. त्यानंतर मगाशीच मी चर्चा करत असताना सांगत होतो की विवाहाच्या पत्रिकेवर 10:15 वाजताचा मुहूर्त असतो. तो मुहूर्त 10:15चा असतो. बिचारे आत्ताच ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले तर त्या गुरुजींनी, त्या पौराहत्य करणाऱ्या गुरुजींनी वारंवार ते 10:15च्या ऐवजी 9 वाजल्यापासून येऊन बसलेले असतात आणि वारंवार अशी विनंती करत असतात की लग्नाची वेळ, मुहूर्त झालेला आहे, ताबडतोब वराला आणि वधूंना स्टेजवर घेऊन या. परंतु नेमकी त्याच वेळेला वर जो असतो तो वरात काढण्यासाठी त्याचे मित्र, त्याचे नातेवाईक हे निघालेले असतात आणि जवळजवळ 2 तासांनी ते परत कार्यालयामध्ये येतात. त्या ठिकाणी जवळजवळ शेकडो लोक जमा झालेले असतात आणि त्या शेकडो लोकांचे 2-2 तास मी वाया घालवत असतात आणि विवाह मात्र 12:15 साडेबाराला लागतो. वरात काढायला, नाचायला, डान्स करायला आमची बिलकुल हरकत नाही. परंतु हे करत असताना तुम्ही 8:15 निघा, 8ला निघा, तुम्हाला वरात काढायचे, नाचायचं आहे. परंतु विवाह विशेषतः ब्राह्मणामध्ये असं म्हटलं जातं की मुहूर्ताला फार महत्त्व आहे. ते म्हणतात आम्ही अगोदरच लग्न उरकून घेतलेले घरामध्ये, हे लोकांना दाखवण्यासाठी आहे. तुम्हाला काय दाखवायचे दाखवा, परंतु माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट की मुहूर्त कळता कामा नये. 10:15 असेल तर 10:15लाच तो विवाह लागला पाहिजे. नंतर अलीकडे नवीनच एक फाड निघालेलं आहे. काय तर प्री वेडिंग शूटिंग. लग्न झाल्यानंतरचा किंवा विवाह झाल्यानंतर जे काही तुम्ही करणार आहात, काय मधुचंद्र म्हणतो किंवा हनीमून म्हणतो, तो अर्धा हनीमून तुम्ही लाईव्ह लोकांना दाखवत असताय. त्यामध्ये लोकांना रस नसतो. मला काय म्हणायचं आहे की या ठिकाणी जे काही आम्ही संस्कृती म्हणतो, ती संस्कृती जर आम्हाला जपायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, मुहूर्त हा वेळेवर लागला पाहिजे. त्या प्री वेडिंग शूटिंगची बिलकुल आवश्यकता नाही. आणि मला असं वाटतं की ज्ञाती संस्थांनी आता असा ठरावच मंजूर केलेला आहे की ज्या ठिकाणी प्री वेडिंग शूटिंग जर दाखवणार असेल तर आम्ही त्या विवाह समारंभाला हजर राहणार नाही. ही वस्तुस्थिती. दुसरं, आता अलीकडे हुंडा घेतला जात नाही असं आपण म्हणतो. ती प्रथा रद्द झाली असेल किंवा पाळत नसतील तर ती गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत कौतुकास्पद आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपण, आणि विशेषतः आंतरजातीय विवाह, जातीय विवाह, ठीक आहे, आंतरजातीय विवाह होतात, आंतरधर्मीय विवाह होतात, ही गोष्ट सुद्धा करत असताना सुद्धा त्या प्रेमी युगलांना याचा विचार करावा लागतो की विवाह जुळत असताना शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या या सगळ्या बाबींचा एकत्रितपणे विचार करावा लागतो. आणि आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह झाल्यानंतर ती संस्कृती वेगळी असणार आहे, घरातल्या लोकांची भाषा वेगळी असणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ते सहन करू शकतो की नाही, ते आपल्याला झेपणार आहेत की नाही, त्याचा सुद्धा विचार करणं या प्रेमी युगलांनी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. तर या ठिकाणी विवेकजी भरसाजी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत आणि रवींद्र नाशिककर गेली अनेक वर्ष सातत्याने, आणि त्यांचे वडील हरिभाऊ नाशिककर सातत्याने विवाह जुळवण्यासाठी जे प्रयत्न करत होते तेही करत होते आणि हेही करतात. त्याबद्दल नाशिककर कुटुंबियांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि अलीकडे मी म्हणतो की प्रेम विवाह सगळी पत्रिका बघून झाल्यानंतर 36 गुण जुळतात, देणे घेण्याचे सगळे व्यवहार त्या प्रेमविवाहामध्ये नसतात. परंतु काही दिवसांनी असं लक्षात येतं
की जे प्रेमविवाह जो झालेला असतो तो बाह्यांगावर प्रेम केलं जातं, अंतरंगावर प्रेम केलं जातं की नाही, हा माझ्या दृष्टिकोनातून खरंच सवाल आहे. आणि असं आज आपण बघतो की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अशा अनेक कौटुंबिक न्यायालयामध्ये शेकडो घटस्फोटासाठीचे अर्ज हे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्रेमविवाह हा भ्रमविवाह होता कामा नये, याची सुद्धा दक्षता हे प्रेमी युवकांनी घ्यावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या विशेषतः ब्राह्मण समाजामध्ये आपण बघतो की किंवा हिंदू धर्मामध्ये हे विवाहाकडं एक आपण पवित्र संस्कार म्हणून बघतो. पण इतर धर्मियामध्ये, विशेषतः प्रामुख्याने मुस्लिम धर्मियामध्ये, ख्रिश्चन धर्मियामध्ये ते काय ॲग्रीमेंट किंवा करार म्हणून समजतात. तर हा खऱ्या अर्थाने सुसंस्कार आहे की नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. एवढंच बोलतो आणि मी माझं माझं संबोधतो. धन्यवाद. हरिभाऊ आहे मी वंदन करतो. ज्या ब्रह्मवृंदाने सुरुवातीला स्वस्ती वचन केलं त्या ब्रह्मवृंदांना मी साष्टांग नमस्कार करतो. ज्या मान्यवरांचा इथे आता गौरव झाला, पहिले 3 तर कुलकर्णीच होते. मला प्रसंग आठवला, व्हाईट हाऊस समोर एक युरोपीय देशातला कोणीतरी पर्यटक व्हाईट हाऊसच्या लॉनवर फिरणाऱ्या दोघांच्याकडे बघून विचारत होता की अरे हे दोघं आहेत, हे दोघे कोण आहेत? तर त्याच्या सोबतीला असलेला त्याला म्हणाला की त्यातल्या एकाला मी ओळखतो, दुसरा कोण आहे माहिती नाही. तो म्हणाला कोण आहे तो एक? तो म्हणाला की ही इज मिस्टर कुलकर्णी फ्रॉम इंडिया. दुसरे मला ओळखायला येत नाही. पाठीमागून येणाऱ्या अमेरिकन माणसांनी सांगितलं की हॅलो, हे दुसरे जे आहेत ना ते प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. कुलकर्णी एकदम जगभर कशालाही हात लावला की कुलकर्णी सापडतातच आपल्याला. जरी म्हटलं गेलेलं असलं शिंपी सोनार कुलकर्णी अप्पा, त्यांची संगत नको रे बाप्पा, तरी पण ज्यांनी जीवनामध्ये काही ना काहीतरी केलं अशा त्या तिघांचा आणि नंतरही या सगळ्या गतिविधीमध्ये संलिप्त असणाऱ्या अन्य बंधू भगिनींचा सत्कार झाला. त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि कौस्तुभ ब्राह्मण वधूवर सूचक केंद्र हे आज प्रकाशित होत असलेलं 3रं पुस्तक मी आपल्या सगळ्यांच्या समोर विमोचित झालं असं जाहीर करतो. जवळजवळ 1500 वर्षाहून अधिक काळ ढोबळमानाने आणि अगदी नेमकेपणाने ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांच्या असं लक्षात आलं की हिंदुस्थानला कायमचं गुलाम करायचं असेल तर त्यांच्या 3 व्यवस्था उद्ध्वस्त केल्या पाहिजे. त्यातली पहिली व्यवस्था आहे भारतीय शिक्षण प्रणाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर या ऐतिहासिक वाटचालीमध्ये काही सुधारणा होईल असं वाटलं होतं, पण सुरुवातीची 60 वर्ष अतिशय गैरगुजरे आणि निकम्मे लोक सत्तेमध्ये आल्यामुळे त्याने हा प्रयास केलाच नाही, उलट तो गैरसमज पसरवत ठेवला. गैरसमजातला पहिला क्रमांक 1 की या देशामध्ये शिक्षण प्रणाली अन्यायकारक आहे. ही फक्त सवर्णांना आणि त्यातल्या त्यात ब्राह्मणांनाच अधिकार देणारी आहे. बहुजनांना या शिक्षणामध्ये स्थान नाही. दुसरी गोष्ट, इथली शिक्षण प्रणाली कालबाह्य आहे, कुठलीही आधुनिकता तिच्यात नाही. वेद, उपनिषद, पुराण, मग अगदी ज्योतिषापासून आयुर्वेदापासून पौरोहित्यापर्यंत जे काही शिक्षण दिलं जात आहे त्याला काही अर्थ नाही. आता हळूहळू सत्य बाहेर यायला लागले. ब्रिटिश जेव्हा इथे दृढभूत झाले तेव्हा काही एजन्सी मधल्या प्रमुख ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, जसं आहे पंजाब आहे, मुंबई आहे, मद्रास आहे,
इथल्या भारतीय शिक्षणाची अवस्था याच्यावरती सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणाचा आज दस्तावेज सगळे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की इंग्रजांच्या स्वप्नातही नाही अशा पद्धतीची अतिशय सक्षम, उत्तम, वैज्ञानिक, तर्कशुद्ध शिक्षण प्रणाली कुठे असेल तर भारतामध्ये आहे. भारतामध्ये इंग्लंड अमेरिकेमध्ये असणाऱ्या शाळांच्या पेक्षा अधिक, कितीतरी अधिक संख्येने गुरुकुलं इथे होती आणि तिथे नुसतं संध्या संहिता, पूजा अर्चा एवढं शिक्षण दिलं जात नव्हतं, तर त्याच्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, अश्वारोहण, गजारोहण, शस्त्रास्त्र विद्या या सगळ्याचं शिक्षण दिलं जायचं आणि भौतिक विज्ञान पण शिकवलं जायचं. पण हे सगळं बाजूला ठेवलं आणि ही शिक्षण प्रणाली उद्ध्वस्त करून कारकून होण्याच्या लायकीचीही नसलेली नवी शिक्षण पद्धती आपल्या देशामध्ये रुजू केली. दुर्दैवाने, खरोखर दुर्दैवाने, ज्याला भारतीय संस्कृती, भारतीय अध्यात्म, भारतीय परंपरा याच्याविषयी काडीमात्र अभिमान नव्हता, असा एक नटवा पंतप्रधान पहिल्यांदा आपल्याला मिळाला, जवाहरलाल नेहरूंच्या रूपात. त्याला कसलंच प्रेम नव्हतं, भारतीयत्वाविषयी नव्हतं, हिंदुत्वाविषयी शक्य नाही. आपण त्या संशोधनात जात नाही की ते खरंच हिंदू होते की त्यांचं पुढं परंपरेत आणखीन काही होतं, तर ते शोधू नये आपण. पण ते असं म्हणायचे की आय एम ब्रिटिश बाय एन एज्युकेशन. मी कोण आहे? मोतीलाल नेहरूंचा हा देखणा मुलगा मी कोण आहे? तर आय एम ब्रिटिश बाय एज्युकेशन, आय एम मुस्लिम बाय कल्चर and I am Hindu by an accident. जो माणूस मी हिंदू अपघाताने झालोय असं निर्लज्जपणाने म्हणू शकतो, त्याला आपण 3 दशकं आपल्या डोक्यावरती घेऊन नाचवलं आणि फेक नॅरेटिव्ह, अतिशय खोटा त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रचार प्रसार केला. त्यामुळे आपली शिक्षण पद्धती जी ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करायचं ठरवलं, त्याला नेहरू आणि पुढे गांधी कुटुंबाने, गांधी म्हणजे उसनं घेतलेलं आडनाव, त्या कुटुंबाने हे सगळं उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी होती की इथल्या बहुजन समाजाला शिक्षणामध्ये परवानगी नाही असा अतिशय खोटा प्रचार केला गेला, जेव्हा की ब्रिटिश सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं की सवर्णांच्या बरोबरीने काही ठिकाणी तर सवर्णांच्या पेक्षा अधिक संख्येनं बहुजन समाजाचीच नाही तर त्या काळातल्या रूढीनुसार ज्यांना अस्पृश्य समजलं जायचं अशा विद्यार्थी विद्यार्थिनींना मोकळेपणाने शिक्षण दिलं जातं, याचे पुरावे. त्यामुळं ब्राह्मणांनी शिक्षण रोखून ठेवलं आणि बहुजन समाज अडाणी राहिला, ते ऐतिहासिक सत्य नाही. तो अडाणी राहिला त्याची खूप काही कारण आहे, तो आजचा विषय नाही. दुसरी गोष्ट होती की भारत इतकी आक्रमण सहन करून उभा कसा, तर ह्याचं शक्ती केंद्र सीमेवरचे सैनिक तर आहेतच, इथले विद्वान शास्त्रज्ञ तर आहेतच, इथले कष्टकरी कास्तकार शेतकरी आहेतच, पण या सगळ्यांची मिळून एक शक्ती केंद्र आहे, एक पॉवर जनरेशन सेंटर आहे आणि ते आहे कुटुंब. त्यामुळं ब्रिटिशांनी दुसरी गोष्ट कुठली उद्ध्वस्त करायचं ठरवलं तर कुटुंब व्यवस्था. मग व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकाला स्पेस, प्रत्येकाच्या इच्छेनुसार जगणं, त्याची अधोगती होत 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 आज अशा ठिकाणावरती येऊन पोचली की लिंगभेद नावाची काही गोष्टच नाही असं सर्वोच्च न्यायालय पण म्हणायला लागलं. आज मी स्त्री आहे की पुरुष आहे हे सकाळी उठल्यावर मला जे वाटेल ते खरं आहे. म्हणजे माझ्या स्त्री पुरुष असण्याचा माझ्या जन्माशी, माझ्या जन्मगत प्राप्त झालेल्या लिंगाशी काही संबंध नाही आहे. आणि त्यामुळं एक नवं वातावरण सुरू झालं जगभर की एखाद्या मुलीला वाटलं की मला मुलगा व्हायचा आहे, तर तिला तिच्या 8व्या 9व्या 10व्या 11व्या वर्षापासून अशी दवा दारू द्यायला लागली की तिच्या हार्मोनल चेंजेस व्हायला लागले आणि मुलीचा मुलगा व्हायला लागला.
याच्यावर खूप मोठ्या कुटुंबातल्या मुला मुलींची शोकांतिका झाली आहे. ते सगळं माध्यमामध्ये येतात. भारतीय कुटुंब म्हणजे हिंदू कुटुंब म्हणजे केवळ ब्राह्मण कुटुंब नाही. काही गोष्टी आपल्या डोक्याशी सुद्धा स्पष्ट असल्या पाहिजेत. आणि आज हे वाक्य तर इतकं यथार्थ आहे की ज्या संस्कृतीचा आपण आग्रह धरतो त्या संस्कृतीचं एक सुपरफिशियल रूप ब्राह्मण कुटुंबात आहे. बहुजन समाजामध्ये मात्र ते श्रद्धेने आजही जपलं जातं. थोडं नीट लक्षात घेऊया. त्यामुळे ब्राह्मण बहुजन अमक्या जातीचा तमक्या जातीचा ब्रिटिशांसाठी हे काही नव्हतं. त्यांच्यासाठी होतं सनातन वैदिक धर्माच्या मूल्यांवर उभी असलेली कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणं. आणि अशी कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करायची म्हणजे काय तर कुटुंबाला शक्ती देणारी सगळी मूल्य नाहीशी करून टाकायची. मग पूजा पाठापासून उपवास तापासापासून व्रत वैकल्यापासून ते वडीलधाऱ्यांच्या सन्मानापर्यंत सगळी मूल्य. मी पुन्हा सांगतो की तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये आज ही मूल्य जितक्या जागरूकपणाने पाळली जायला पाहिजे तितकी पाळली जात नाही. जातीचा अभिमान, मोठी वळणं, ब्राह्मण समाजाचा जय जयकार हे सगळं छान आहे. सार्वजनिक जीवनामध्ये आपली शक्ती दाखवण्यासाठी ते आवश्यक आहे. वास्तविकतेकडे दुर्लक्ष करून चालणार. आज तुमच्या माझ्या घरातली स्त्री अंघोळ न करता स्वयंपाक करते. पण तुम्ही माझ्याबरोबर गावखेड्यावर चाला, अगदी उपेक्षित वस्तीमध्ये चाला. पूर्वी ज्याला अतिशय क्रूरपणे महारवाडा म्हटलं जायचं तिथे चला. त्या घरातली स्त्री आजही अंघोळ झाल्याशिवाय चूल पेटवत नाही. कोण संस्कृती जपत आहे? कोण संस्कृतीचा विचार? तिला म्हणता येत नसेल त्या उपेक्षित वर्गातल्या स्त्री पुरुषांना हे म्हणता येत नसेल की ही संस्कृती आहे. त्याच्या पाठीमागचं विज्ञान त्याच्यावर आपण ब्राह्मण समाजामध्ये खूप संवाद करू शकतो, परिसंवाद करू शकतो, निबंध वगैरे लिहू शकतो. आपल्या तथाकथित ब्राह्मण संघटनांमध्ये त्याच्यावर फार अभिनवेशाने बोलूही शकतो. पण जगण्याची प्रक्रिया कोण करताय तर हे विसरता कामा नये. बहुजन समाज करतो. ही कुटुंब व्यवस्था आज जी काही शिल्लक आहे ती तुमच्या माझ्यासारख्या पांढरपेशांच्या मुळे नाही. काही सत्य आपण स्वीकारली नाही तर ज्या एका विवाह संस्थेकडे आपल्याला जायचं आहे तिथे जाताच येणार नाही. गाव खेड्यामधली कुटुंबातली स्वयंपाकघरं तुम्ही बघा आणि तुमच्या माझ्या घरातली स्वयंपाकघरं बघा. कोणत्या शुचितेचा, स्वच्छतेचा किंवा सोहळ्याचा आम्ही विचार करतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं ते आहे. इरकली ठिगळं लावलेली साडी नेसली असेल माझी मान, पण तिच्या घरातली भांडी अशी आहे की आरशाची गरज नाही. भांड्यात बघून तुम्ही चेहऱ्यावर रंगरंगोटी करू शकता किंवा केस विंचरू शकता. इतकी लख. स्वयंपाकाला सुरुवात केल्यानंतर पहिला भाकरीचा तुकडा माझी माय आजही चुलीत टाकते. तुमच्या माझ्या लेकी सुना टाकतात. मग कोणती अग्नी उपासना ब्राह्मण म्हणून आपण करतो? आता गॅसवर कशी टाकायची हा एक प्रश्न एकदम तेज तर्रार उच्च विद्या विभूषित आमच्या भगिनी विचारतील, कारण का त्यांना आडवं लावण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. नका टाकू त्याच्यावर. पण एक निवारा, एक तुकडा गाईच्या नावाने बाजूला तरी ठेवू शकतो. ठेवू शकतो. दुसरं, सकाळी गॅस लावल्याबरोबर ओम अग्नये नमः, कारण का अग्नी गॅस मधला आहे का लाकडातला आहे का कोळशातला आहे का कोरीवरचा आहे याला काही महत्व नाही. अग्नी हे भगवंताचं जर रूप असेल तर गॅस पेटवताना पेटलेल्या गॅसकडे बघून मी ओम अग्नये नमः का म्हणत नाही? पण आज एक गावखेड्यावरती पहिला तुकडा चुलीत टाकला जातो. एक तुकडा गाईसाठी ठेवला जातो. एक तुकडा कावळ्याला दिला जातो. एक तुकडा कुत्र्यासाठी असतो. आता आपण पाहुण्यांनाच एक तुकडा ठेवतो आणि कुत्र्याला, गाईला, कावळ्याला घातलाय असं समजतो. तसं नाही. संस्कृतीची व्याख्या करण्यात पांडित्य मिळवणं वेगळं आणि संस्कृती जगणं वेगळं. किती जण तुमच्या माझ्या कुटुंबातले सकाळी उठल्यानंतर मंत्र म्हणणं सोडून देऊ, कारण का त्याला फार पुण्याई लागते आणि जिभेला तेवढं पावित्र्य लागतं.
पण निदान सूर्याला नमस्कार तरी करू शकतो की नाही? तुमच्यामध्ये किती कुटुंबातल्या वेगवेगळ्या खोल्यातून सूर्य दिसतो? 6 रूमचा आहे फ्लॅट का 8 रूमचा आहे का 2 रूमचा आहे का 1 रूमचा आहे, काही याला अर्थ नाहीये. कुठलाही सूर्य दिसत नसेल तर पूर्वेकडे बघून मी आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते इतकं म्हणतो का? आमच्या घरातल्या नव्या पिढीच्या पहिल्या जागा झाल्याच्या क्षणी पहिला शब्द काय पडतो? उठ, ब्रश कर. नाही त्याचं तोंड आहे की बाथरूम आहे? ब्रश करायची इतकी काय? सूर्याला नमस्कार कर, धरतीला नमस्कार कर. आजही तुम्ही चला खेड्यावर उपेक्षित वरत्यात चला, पहिलं नमन सूर्याला असंच तो, दुसरं नमन धरणी मायला. ही लोक संस्कृती आहे ना, ती आमची खरी सांस्कृतिक ताकद आहे. तुमच्या माझ्यांसारख्या सुखवस्तू कुटुंबामध्ये त्याचं एक अवलंब आहे. सत्यनारायण करू, अंक्या पूजा करू, महालक्ष्मीचं सोहळे करू, सगळं दाखवण्यासाठी आस्था नाही. मग ही कुटुंब व्यवस्था इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावाने उच्च शिक्षित लोकांनी खिळखिळी करायला सुरुवात केली. त्याची दुष्फळ मात्र बहुजन समाज भोगतो. कारण वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेवी. प्रतिष्ठित माणसं जसं वागतात ना तसं शेष समाज वागत असतो. तुम्ही आणि मी अधार्मिक आचरण करायला लागलो, लोक आता तसंच करायला लागले. त्यांचा दोष नाहीये, ती आपल्यावर भावनेने अवलंबून असलेली समाजामधली एक मोठी शक्ती आहे. तिला दिशा कोण देणार? तिला दिशा देण्याची अवकाश माझ्याकडे आहे का? असेल तर माझं आचरण तसं आहे का? कुटुंब व्यवस्था होती. तिसरी गोष्ट अशी झाली, संस्कृत आणि वेद उपनिषद यांच्याविषयीची अप्रीती समाजात निर्माण केली. दक्षिणेमधले राज्यकर्ते तर उघड म्हणतात की संस्कृत मृत भाषा, संसदेमध्ये असं म्हणतात, विधानसभेत असं म्हणतात, पण त्याच वेळी विधानसभेचा कारभार उर्दूत चालला पाहिजे असंही म्हणतात. अशी माणसं जिवंत कशी राहू शकतात या देशात की जे संस्कृतला मृत मानतात, म्हणजे संस्कृतीला मृत मानतात. वेद आणि उपनिषद त्याचा गौडबंगाल करून टाकलं. हे अवघड आहे, हे म्हणता येणार नाही, हे आम्हाला जमणार नाही. ह्यातलं सगळं विज्ञान मुद्दाम बहुजन समाज फार दूरची गोष्ट आहे. वेद उपनिषदातलं तत्वज्ञान ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले किती लोकांना येत आहे? किती वेद आहे? 4 वेद आहे माहिती. उपनिषद किती आहे? विचारा आपल्या मुला मुलींना. ज्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये 25-25 लाखाची पॅकेजेस मिळतात म्हणून शक्ती काढून सांगतो आपण, म्हणजे बाजारात विकायसाठी एक चांगला बैल तयार केलाय, किंवा विवाहाच्या बकरी मध्ये बकरी बळी द्यायसाठीचा हा बोकड किंवा ही बोकडी जी काही आहे ती तयार केली. उपनिषद किती आहे? उपनिषदामध्ये काय आहे? स्वाहा स्वाहा स्वाहा, आचमन, फेऱ्या नाही आहे. त्याच्यामध्ये मेटाफिजिक्स आहे, त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये बायोलॉजी आहे. कोण सांगेल हे? किती आई बाबांना गीता म्हणता येते बघा. असं आयसोलेटली लग्न असं विचार करता येणार नाही आपल्याला. टोटॅलिटीमध्ये जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्यावर जबाबदारी काय आली आहे हे कळलं पाहिजे. आणि म्हणून हा विषय दिला. मी नाशिककरांचं अभिनंदन करतो त्यासाठी की कोणीतरी एकदा हे शांतपणे समजून घेतलं पाहिजे. 1 आमची शिक्षा प्रणाली, 2 आमचा परिवार, 3 आमची परंपरा, संस्कृती, धर्म, काही म्हणत आम्ही त्याला क्लिष्ट का करून टाकतो? जे इतकं सहज आहे, जे आमच्या श्वास विश्वासात आहे आणि चालता बोलता ही सगळी वैदिक परंपरा आमच्या रक्तात उतरू शकते. जेवायला बसल्यानंतर सहनाबाबत तू किती जण म्हणतात ब्राह्मण कुटुंबातला, पण माझा गाव खेड्यावरचे कास्तकार शेतकरी सोडा, पण रोजंदारीवर काम करणारा, रस्त्यावर खडी फोडणारा मजूर सुद्धा दुपारी शिदोरी सोडतो ना तेव्हा विठ्ठला या जेवायला म्हणतो. तो तुमच्या माझ्यापेक्षा सुसंस्कृत आहे, तुमच्या माझ्यापेक्षा संस्कृती सांभाळणार, तुमच्या माझ्यापेक्षा तो महत्वाचा आहे. आम्ही लक्षात दिलं. 3ही संस्था उद्ध्वस्त झाल्यामुळं
प्रत्येक जगण्यातल्या स्तराचं बेढवीकरण सुरू झालं. गणपतीची प्राणप्रतिष्ठा आहे. आपल्या इच्छेवर की पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींच्या अनुकूलतेवर. गुरुजी येऊन हॉलमध्ये बसतात आणि यजमान आंघोळीला जातो. हा अपमान आहे की ना पंडिताचा, ज्ञानाचा, परंपरेचा. आम्हाला वाटत, आम्हाला असं वाटतं की 51 रुपये दिले, 51 रुपये दिले म्हणजे काय, त्याच्यावर उपकार केले. लाखो रुपये लग्नाला खर्च करतात आणि ब्राह्मणाची दक्षिणा 501 पेक्षा झाली तर म्हणतात हल्ली महाग झाले. दारूवर काल रात्री किती खर्च केला. आज गणपती आणला, त्या गणपतीची मूर्ती आणण्यासाठी किती दुकानात धुंडाळली, किती महागात महाग आणि आकर्षक मूर्ती घेऊन आला. ब्राह्मणाला देताना पैसे किती द्यायचे हा गौण मुद्दा आहे, दक्षिणा किती आहे गौण मुद्दा आहे. पण त्याला माझ्या दारात प्रतीक्षा करायला लावणं अधार्मिक आहे. हे किती ब्राह्मण यजमानांना पटलंय. तो येऊन थांबतो विचार, मग त्याची चेष्टा करतो का आपण. मग त्याला सांगा की नकाच येऊ. फडके गुरुजींनी रेकॉर्डेड केलेली आहे पूजा, ती लावा आणि करा त्याची जशी येईल तशी. शोकांतिका लक्षात घेऊ आपण आणि मग आपली जबाबदारी कळेल. मग विवाह संस्थेकडे किती गांभीर्याने बघेल. 80% ब्राह्मण मुला मुलींना आचमन घेता येत नाही. मंदिरात गेल्यानंतर तीर्थ देतात ना पुजारी, पुजारी असो, गुरव असो, कोणी आणखी तिथला जो कोणी आहे धर्माचार्य, तो देतो ना, तर एक तर डायरेक्ट पाण्याच्या थाळीत कुत्रं तोंड घालतं तसं असं तोंड घालून आम्ही तीर्थ घेतो, किंवा जिथून सोयीचं वाटतं तिथून घेतो. बरं, असं करून घेत नाही. गोविंद स्थानातूनच ते घेतलं पाहिजे. किती जणांना माहिती. एका हाताने नमस्कार करणं नरकात जाण्याचा रस्ता आहे. किती जणांना माहिती. नमस्कार कसा करायचा हे किती मुलांना माहिती आहे. पाया पडायला शिकवणं हे आईबापाचं काम आहे की नाही. विवाह संस्था, वधूवरची निवड वगैरे फार पुढचा विषय झाला. इतक्या गांभीर्याने तो घ्यायला नको. इथून सुरुवात केली ना तर पुढचे सगळे प्रश्न सुटतील. आमच्या घरातल्या मुलांना पाया पडायची कला येते. कला म्हणतोय. आमच्या घरातली पोरं कसं पाया पडतात. एक तर गुडघ्यापर्यंत हात नाही. हिंदी सिनेमात दाखवतात त्यांचे कपडे टाईट असतात, त्यामुळे त्यांना वागता येत नाही. तुझं सगळं आयुष्य टाईट झालंय आणि स्क्रू मात्र ढिले झाले. गुडघ्यापर्यंत म्हणजे काय, आई बापाची अक्कल गुडघ्यात आहे. तिथेच मी नमस्कार करतो. नमस्कार असा असतो हा वाह्यातपणा. हे ज्या उच्चभ्रू कुटुंबातल्या मुलांना मुलींना त्यांच्या तथाकथित जाणत्या पालकांनी शिकवलं नाही, तर आग लावायची उच्च शिक्षणात. ज्या धर्मसंस्कृतीचा विचार करतोय ना त्यात तुमच्या डिग्र्या, पॅकेज, परदेशात आहे का स्वदेशात आहे, फ्लॅट किती ठिकाणी आहेत, गाड्या कोणत्या आहेत, याला सगळ्यांना काही महत्व नाही. पण हे सगळं विसरलो आपण. शिक्षा प्रणाली विसरलो, कौटुंबिक संस्कार विसरलो, परंपरेचा अभिमान विसरलो. कित्येक घरं मी बघतो, महिन्यातले 20 दिवस कोणाच्या ना कोणाच्या तरी घरी मी राहतो. घाबरू नका, ज्या गावात ज्यांच्याकडे राहतो त्यांच्याविषयी मी बोलत नाही, बाहेर गेल्यावर बोलतो. कसा नियंत्रण असतो, कशा पद्धतीने सगळा व्यवहार चाललेला असतो, कशा पद्धतीने वागणं बोलणं असतं. ज्या घरातले आईबाप डायनिंग टेबलवर बसल्यानंतर व्यावसायिक हानी लाभाचा किंवा शैक्षणिक गोष्टींची चर्चा करतात ना, ते घर घरच नाही. जेवताना आनंददायी विचार झाला तर तुम्ही जे काही खाता, काही खा, शिळ खा, ताजं खा, रसदार खा, शुष्क खा, पण ते खाताना जर सद्विचारांचं चर्चा सुरू असेल तर तुमच्या सगळ्या शरीरामधल्या अशा ग्रंथींचं सिक्रेशन होतं की ज्यामुळे तुम्ही जे खाताय ते पचतं. त्या अन्नाचं चांगलं मन तयार होतं, त्या मनातून वागणूक चांगली तयार व्हायला लागते. नाही, हे सगळं पतन इंग्रजांनी घडवलं. त्या सगळ्याचे परिणाम आज आम्हाला दिसायला लागले.
16 संस्कारामध्ये प्रत्येक संस्कार महत्वाचा आहे. प्रत्येक संस्कार प्रत्येक जण करतो. खरं तर मुस्लिम, ख्रिश्चन, अन्य सर्व कोणत्याही उपासना पद्धतीच्या लोकांनी विवाह पद्धतीची ही सगळी प्रणाली आत्मसात केलीच पाहिजे. पण 16 संस्कार सुद्धा त्यांनी आत्मसात केले पाहिजे. मुसलमानाच्या मुलाचं नाव ठेवत नाही, ठेवतात. मग ते नाव ठेवत असतानाची प्रणाली काय आहे? नुसतं बिस्मिल्ला नाही आहे, तर ती प्रणाली त्यांना नीट दिली पाहिजे. म्हणजे त्या लोकांना कोणाला वाटतं की आपली पुढची पिढी चांगली असू नये, संस्कारित असावी, आणि जे नाव ठेवतो ना आपण त्या नावाचा सुद्धा चित्तवृत्तीवर परिणाम असतो. पण आता नामकरण विधीमध्ये काय चाललेलं असतं? त्या साळकाया माळकाया म्हणतात, एकमेकांची चेष्टा काय करतात, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या म्हणत असताना तो वरवंट नीट धरता येतोय का नाही, वरवंट उभा धरावा का आडवा धरावा काही माहित नाही. सेल्फी, फोटो, फेसबुक. त्याच्या कानामध्ये पहिल्यांदा गोविंद, गोपाळ, माधव, केशव का म्हणायचंय? क्रूर का करायचंय? त्या कानात काय मळ झालाय जन्माला? कशासाठी? आणि आपण काय मळ काढणारे स्टँडवरचे लोक या इकडे 10 रुपयात मळ काढून देतो. त्या आत्याच्या डोक्यात हे आहे का सगळं? तिला तर एवढंच असतं की मला लवकर नाही सांगितलं की उद्या नामकरण आहे, माझी घाई झाली. नको येऊ तू, कुठली गाव आत्या आम्ही गोळा करू शकतो. खऱ्या रक्ताच्या आत्याला नाव ठेवण्यापेक्षा नावं ठेवण्यात जास्त रस असतो. त्यामुळे ते काही ना काहीतरी खोड्या करत आम्ही सगळ्याचा कचरा केला. प्रत्येक गोष्टी महालक्ष्म्यांच्या स्वागतामधलं सोन्या चांदीच्या पावलांनी आल्या, यातलं प्रेम, यातली आत्मीयता, हे सगळं गेलं. डेकोरेशन कसं आहे? माहेरवाशिणीला डेकोरेशन नको असतं, माहेरवाशिणीला डेकोरम पाहिजे असतो. की किती प्रेमाने शिळी भाकरी काय काय द्या. आपण तर पहिल्या दिवशी महालक्ष्मीला भाकरीचाच नैवेद्य असतो. कुठून आला हा नैवेद्य? आपल्या वरच्या लॅडर मधल्या कल्चरने नाही दिला, बहुजनातून आला. कारण ते इथलं अन्न भाकरी. तो जर आम्ही आमच्या घरातल्या महालक्ष्मीला ज्येष्ठा कनिष्ठा दोघींनाही भाकरीचा नैवेद्य दाखवतो, तर आमची नाळ त्या लोक परंपरेशी का नाही जोडत? आम्ही वेगळं का मानतो स्वतःला? पण महालक्ष्म्यामधल्या आणि त्या स्वयंपाकाचं तर इतकं स्तोम असतं. आजकाल तर तेही करावं लागत नाही. महालक्ष्मीची 2 ताटं उद्या पाठवून द्या. तिथे कोण करताय स्वयंपाक? आंघोळ करून करतात, आंघोळ न करता करतात, त्वचारोग झालेला करतो, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पातीचा आहे. मग त्यापेक्षा घरामध्ये येईल त्याचा बोल रामकृष्ण शुचितेने, स्वच्छतेने स्वयंपाक केला तर भगवंताला ते आवडतं. ते आम्ही करत नाही. पण आमचा सगळा जो भार आहे तो दाखवेगिरीकडे. गणपती असो, महालक्ष्मी असो, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा असो. गुढीपाडव्याला किती आम्ही परंपरा पाळतो नाही का? गुढी उभी करायची, किती वाजता करायची? 9 वाजता बाबा आंघोळ करणार. पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी मेल्या लवकर उठ. पूर्व प्राचीवरती जेव्हा भगवी छटा असते तेव्हा गुढी उभी करायची असते. पण आमच्या डोक्यात गुढीबद्दल काय घातलं? संभाजी महाराजांचा मृत्यू, वध, हत्या झाल्याबद्दल इथल्या ब्राह्मण समाजाने आनंद उत्सव करण्यासाठी गुढ्या उभ्या करायच्या. रामाच्या वेळी काय होतं? गोकुळात गुढ्या उभ्या केल्या ते काय होतं? स्वतः आमच्या हिंदू पदपादशाह संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गुढ्या उभ्या केल्या ते काय होतं? आमची डोकी भ्रमिष्ट करण्याचं काम का करतायत आणि त्यात ते यशस्वी का होत आहे? कारण का आमची स्वतःची बैठक पक्की आहे. ती पक्की करा. ती पक्की झाली की सगळे प्रश्न सुटतात की नाही. विचारच करू नका. लग्न टिकणं, लग्न जमवणं सगळं छान होईल. मूळ आमचं ही 3 गंगा, यमुना, सरस्वती आम्ही सांभाळल्यात का? हा आपल्या अस्तित्वाचा प्रयास संगम आहे. ही शिक्षा, परंपरा,
कुटुंबाचं वातावरण. उष्णकटिबंधाचा देश आहे, इथे पायाला भेगा पडतील म्हणून घरात स्लीपर घालून फिरण्याची पद्धत कोणी सुरू केली? कशासाठी लागते आपण विचारच करत नाही. आता विदेशांमध्ये, विशेष करून ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये आठवड्यातून एखाद दिवस तुम्ही अनवाणी रस्त्यावरती फिरा असं डॉक्टर सुचवायला लागले. जमिनीला स्पर्शच नाही तुमच्या पायाचा, आणि मग जमिनीतून मिळणारी ऊर्जा कशी मिळेल? आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे, तो कोणती संस्कृती सांभाळेल? पण आमच्या घरामध्ये स्लीपर, आणि थोड्या भेगा पडतील, तुझे तळपाय काय सायराबादूंची आहे? इसको जमीन पर मत रखना, महंगा हो जाएगा. जामी काय आमच्या डोक्यात? आपले आई वडील, आजी आजोबा, पंडोबा चपला घालून फिरत होते का? कित्येक साहेब लोक तर बूट घालून बाहेरून येतात तर तसंच डायनिंग टेबलवर बसते. सार्वजनिक मुताबीतून आलाय, कुठून आलाय, रस्त्यावर कोणीतरी थुंकलंय, आणि सोलापूरचं शहर असेल तर पचापच थुंकूनच सडा संपादन तिथून आलाय, घरी गेला आणि तेच घालून जेवतोय. इतकं करण्यापेक्षा टिफिनच्या ऐवजी बुटामध्ये 2 चपात्या घालून काय ऑफिसमध्ये खा. शेवटी जनावरच व्हायचंय का नाही? सो बाय अँड लार्ज वी मस्ट बी सिरियस अबाउट अवर ट्रॅडिशन. आणि ट्रॅडिशन म्हणजे फक्त सणवाराच्या दिवशी आम्ही आमच्याकडे आमचं असं नसतं. असल्या जातीय अभिनिवेशाला काही अर्थ नाही. लोक ओळखतात की पागल आहे. आम्हाला आता तेकडे आता ज्या कुटुंबामध्ये हे तिन्ही पाळलं गेलंय त्या कुटुंबातली मुलगी असं म्हणेल का, मुलगा पसंत करताना किंवा मुलगी पसंत करताना, की तुझ्या घरात सासू सासरे नको? त्याला डस्टबिन म्हणतात. डस्टबिन. एका मुलीला प्रश्न विचारला, तुला घरात सासू सासरे चालतील का? ती म्हणाली अवश्य चालतील, पण फोटोच चालतील. असं बोलणाऱ्या मुली कोणत्या सुसंस्कृत गटातल्या? थोडा विचार करू आपण. ते बघून इतर शिकतात. कोण आहे असं की एका क्षणाक्षणामध्ये हातघाईवर येऊन विवाह विच्छेदन होत आहे? कुठून सुरू झालं? कोणत्या वर्गात याची संख्या वाढते आहे? कोणत्या संस्कृतीच्या गप्पा मारतो? कोणता संस्कार आहे आपल्या कुटुंबात? ज्या घरातली आई पोरीचं लग्न झाल्यानंतर दिवसातून 5 वेळा डॉक्टरांनी खुराक द्यावा तसा मोबाईल विचारते, काय करते, काय करते? तिचं तिला करू दे, तिचं तिला जगू दे. जावाई बापूचा वाढदिवस आहे तर कपडे कोणते घ्यायचे? पोरीची आईच ठरवणार. घराला रंग द्यायचा आहे तर बेडरूमला हा पिंक रंग द्या, कारण का त्यामुळे रोमॅन्टिसिझम वाढतो, असं असतं. पण झोपड्यांमध्ये ज्या गोर आई बापाने आपले प्रपंच वाढवले आणि महान व्यक्तिमत्व जन्माला घातले, त्यांनी कोणता रोमॅन्टिसिझम आणला? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात त्यांच्या आई वडिलांनी काय बेडरूम सजवलं होतं? कोणता संस्कार होता? असं नसतंय. पण त्या आया, आबासाहेब इथे आहे, धनंजयराव माने, त्यांना विचार, अनेक कोर्टामध्ये 80% लग्न आईच्या पोरीच्या जीवनात प्रमाणाबाहेर नाक खुपसण्याने. कन्यादान जसं आहे ना, तसं कन्यादानाच्या विधीमध्ये हातावर तीळ आणि पाणी घेऊन बाप सोडतो ना, ही तिलांजलीच आहे. गोत्र बदललं ना, गोत्र बदललं तर आता आम्ही काळजी घेऊ, पण 24 तास तुझ्या प्रपंचात आम्ही नाक खुपसतो. हे कशामुळे सुरू झालं? कारण का आम्हाला कळलंच नाही की आम्हाला नेमकं काय घडवायचं आहे. आणि ते मुलगा मुलगी लग्नाच्या वयाचे झाल्यावर होत नाही, जन्माला आल्यापासून. खाताना, पिताना, बसताना, उठताना, या सगळ्या गोष्टीमध्ये शिक्षा आहे, म्हणजे शिक्षण आहे, संस्कार आहे, कौटुंबिक मूल्य आहे, तिसरं वैदिक परंपरा आहे. हे सगळंच आम्ही घेऊ. माझ्या घरामध्ये मी जे काही शिजवे ते पहिल्यांदा एका ताटात घेऊन पांडुरंगासमोर ठेवतो. किती घरात नैवेद्य दाखवूनच जेवायला बसते.
मग दसऱ्याला मात्र अगदी ते श्रीखंडाची वाटी आणि ते सुद्धा चितळ्यांचं, पुरणाची पोळी, मग त्याच्यावर अगदी आठवणीनं तुळशीचं पान. रोज का नाही? पंचपक्वान्न नको आहेत त्याला. त्याला रोज काही ना काहीतरी गोडधोड पाहिजे अशातला भाग नाही. त्याला कळतं ना, ज्या अवस्थेत मी याला ठेवलंय त्या अवस्थेतला द बेस्ट तो मला देणार आहे. देणं महत्वाचं आहे ना. तर एक मूद भात, एक चतकोर भाकर, अर्धी चपाती, जी काही कांद्या मुळ्याची भाजी केली असेल, देवाला कांदा चालतो, लसूण चालतो, सगळं चालतं देवाला. तुम्ही जे गिळता म्हणायचं नाही, तुम्ही जे खाता ते देवाला चालतं. आणि अशी शंका आली तर देवाला जे आवडणार नाही ते मी खाणार नाही. संपलं. माझ्या घरात देवाचा रोज नैवेद्य आहे का? मग काही नाही, एवढी साखर, गुळाचा खडा, शुक्रवार शनिवार फुटाणे, म्हणजे एकदा डब्यात भरून ठेवले की त्याला अगदी घाणवास येईपर्यंत फुटाणे चालतात. तू खा माहिती एकदा फुटाणे. देवासमोर काय ठेवतो? काहीच नाही. आणि आम्ही सुसंस्कृत आणि आम्हाला धर्म टिकवायचा आहे. शक्य नाही. आम्ही धर्माचा अंत्यविधी करू शकतो भारतात आणि धर्म टिकू शकतो का? तर आम्ही सगळे खोटारडे आहोत. एक परंपरेने दिलेली जेवणाची पद्धत आहे ती तरी पाळतो का? पुन्हा बघा, सोहळं म्हणजे जातीय भेद नाही. सोहळं म्हणजे शुचिता, स्वच्छता. जेवायला बसत असताना, जेवायला वाढत असताना, जे जेवतो आहे ते जेवत असताना आमची पद्धत काय आहे? पुन्हा लक्षात घ्या, काय खातो पंचपक्वान्नाची गरज नाही. रोज सुकामेवा, नमकीन, मिठाई कशाची गरज नाही. जे मुख सुख खातोय ते खात असताना माझा भाव काय, पाणी पिताना माझा भाव काय, हे सगळं वैदिक धर्माशी जोडलं गेलेलं आहे. ऋषीमुनींना अक्कल नव्हती असं समजू नका की पळीनेच पाणी प्यायचं. ते फुलपत्राने पिऊ शकले असते. एक घोट एक घोट एक घोट, तसं नाही, पळीने पितात. त्यामागे विज्ञान आहे, त्याच्या मागे एक शास्त्र आहे, त्याच्या मागे एक विचार आहे. पाणी कसं पितो, जेवण कसं करतो, जेवताना बसतो कसे, सगळं चुकलंय. हे तुमचं माझं चुकलंय म्हणून सगळ्या सांस्कृतिक ऱ्हासाची सुरुवात आहे. इतक्या विपरीत वातावरणातही आम्ही बहुजन समाजाचं ऋण मान्य केलं पाहिजे की इतक्या विपरीत वातावरणातही धर्म जो काही टिकला आहे तो ते टिकवतो. एकदा हे मान्य केलं, आता विवाह कडे. कसे चालतात विवाह, ठरतात कसे, हे गौड बंगाल आहे. होतं विवाह विधी काय आहे, विवाह संस्कार काय आहे, त्याचे टप्पे कोणकोणते आहेत, त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे, आम्ही कोणीच विचार केला. आमची सगळ्यात प्रायोरिटी काय आहे, हॉल उपलब्ध आहे का. कोणी सांगितलं एवढे मोठे मोठे हॉल. तुमच्या कुटुंबातला विवाह सोहळा ज्यांना शक्य आहे, जे तेही नीट करतायत त्यांनी जरूर करावा. म्हणजे मोठं लग्न करण्याला आपला विरोध नाही, पण मुळात विवाह संस्कार आहे. तर विवाह संस्कारासाठी हॉलची गरज नाही, पाहुण्यांची गरज नाही, वरातीची गरज नाही, दारूकामाची गरज नाही. दोन्ही प्रकारचे दारूकाम, शोभेची पण आणि एक शोभा वाढवणारी, दोन्ही प्रकारचं दारू. कशाची गरज नाही. नवरा मुलगा, नवरी मुलगी, तिच्याकडचे 4 नातेवाईक विधीवर मी संस्कार सोहळा करेन, फंक्शन कधी करू शकतो. आता जे येळेगावकर सरांनी सांगितलं मुहूर्त, त्याच्यातलं स्पिरिट लक्षात घ्या. डोंट गो बाय लेटर्स. मुहूर्त ते मंगलाष्टका म्हणून अक्षर टाकण्याला या मुहूर्ताला काही वैदिक परंपरेचा अर्थ नाही. दॅट इज रिअली सोशल सँक्शन. वैदिक परंपरेमध्ये लग्न झालं, तुम्ही उद्या सुप्रीम कोर्टात ते फोटो दाखवा, अक्षर टाकलंय कोण, कोण कोण आमदार आले होते, त्यांना फेटे कसे बांधले,
इकडे विवाहित नवरा बायको बोंबलत बसले, आमदाराला पेटे बांधण्याचीच हौस आम्हाला. अरे ज्यांची डोकी भल्या भल्याच्या हातात सापडत नाही त्यांचं डोकं तुम्ही पकडायला जाताय, कसं काय? विवाह सोहळा आहे तो देव ब्राह्मणाच्या साक्षीनं, ज्याला आपण संस्कार म्हणतो ते आहे. मग त्याच्यामध्ये कन्यादान असेल, लज्जाहोम असेल, सप्तपदी असेल, सगळ्या गोष्टी आहेत. ते लग्न आहे. तुम्ही अक्षता टाकण्याचे कितीही फोटो सुप्रीम कोर्टात दाखवून सांगा आमचं लग्न झालं, सुप्रीम कोर्ट म्हणते की मान्य नाही. सप्तपदीचा फोटो आहे म्हणजे अजूनही सुप्रीम कोर्टाचं लोक टाळ्यावर आहे, हे बरंच आहे. सप्तपदी काय आहे? सप्तपदी रुखवत, माय गॉड, असं वाटतं की धरून यांना जेलमध्ये टाकावं. किती सूड घेतात ते रुखवताच्या नावाने. बरं त्याचा पुढे आयुष्यात उपयोग काय? काहीच नाही. एकदा वेणी गेल्या तिकडे उभ्या राहिल्या, हो ती असं दाखवते, हे दाखवते ड्रायफ्रूटचे लाडू आणि म्हणते बुंदीचा लाडू कसा आहे, इतकीच तिची अक्कल असते. फोटो निघाला की सांग त्या रुखवताला काय रिलेव्हन्स आहे? रुखवताला कोणती धार्मिक मान्यता आहे? ही परंपरा आहे मान्य. ही परंपरा का निर्माण झाली? सप्तपदीमध्ये 7च पावलं का? 6 का नाही? 8 का नाही? आता त्याचे पण एक फॅशन सुरू झाली. पहिलं पाऊल स्वर्गाच्या दिशेने, नरकाच्या दिशेने टाका. पण तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे? या अगदी छान अशी डिझाईन करून आणि ते खूप चिपडलेल्या रंगरंगोटीने थपथपलेल्या लावड्या, दिशी ओलांडलेल्या, बोजड. नवरी आहे की नवऱ्याची आई आहे कळू नये, आपल्या वयाची, नुसत्या बोजड नाही अवजड, सगळ्यात असं कुठे लग्न असतं? त्या लग्नाची ब्युटी कुठे? त्याची उत्सुकता कुठे आहे? लवणतोड काय असतं? गंगाळामध्ये हळदी कुंकवाच्या पाण्यातून अंगठी शोधून काढायचं काय असतं? व्हॉट काइंड ऑफ रोमॅन्टिसिझम वी आहे. आता एक थम्सअप, त्यात 2 नळकांडी, ते तिकडून ओढतंय, हे तिकडून ओढतंय, उकिरड्यावरच्या कुत्र्यासारखं चालत. असं असतं का लग्न? बरं संध्याकाळी 6ला रिसेप्शन. आपण अगत्यपूर्वक स्वागत समारंभाला यावे. संध्याकाळी 6 पासून तुम्ही येईपर्यंत म्हणजे काय अन्नछत्र? बरं 6ला जावं आपण तर पोरगी मेकअपला गेली, ती 7:30ला येते. तोपर्यंत दे दाता के नाम तुझको अल्लाह रखे, आम्ही तिकडे उभे राहिले. अशा वेळी पोरीच्या बापाने पार्लर मध्ये तिचं तोंड रंगवायला कामा नाही, घरच्या घरी रंगवायला पाहिजे. तू जर लोकांना बोलवलंय काय होईल? पुढे जाऊन कटकट होऊन मोडण्यापेक्षा पहिल्याच दिवशी मोडलं ना तर पुढचे खर्च तरी वाचले. कशाचाच आम्हाला सगळं फक्त प्रदर्शन करायचं. वर्तमानातली विवाह संस्था निरर्थक आहे. असे विवाह न झाले तर अधिक चांगलं. पण जर विवाह करायचाच आहे तर विवाहाचा इतिहास नीट समजत. प्रेम विवाहामध्ये काय प्रॉब्लेम? डोळस प्रेम विवाह नाही. मधल्या काळात मुलींवर अन्याय झाला, कर ह्याच्याशी लग्न म्हटलं की लग्न. कधीच नव्हतं, कधी नसतं. सत्यवान सावित्रीची गोष्ट माहिती. सावित्रीला किती मोगरीक दिली? सावित्रीच्या वडिलांनी सांगितलं की हा घोडा तू घे, देशभर घे, तुला आवडेल त्या मुलाशीच लग्न हो. पत्रिका बघितलं काय? कुळगोत्र बघितलं? कारण का सावित्रीला इतकी अक्कल तिच्या आई वडिलांनी दिली होती की आपल्या आयुष्याचा एक स्थिर आधार असणारा नवरा पाहिजे. आणि तो नवरा संपत्तीवान नसेल, संस्कारशील असेल. तिने सगळ्यात देशभर ओळखलं. दिसायला छान होती सावित्री, त्यामुळे अनेक राजे रजवाड्यांची पोरं, राजकुमार लोक तिच्या पुढे अगदी गुडघे टेकून
विल यू बी माय व्हॅलेंटाईन वगैरे म्हणत म्हणाला तू बागकामाई म्हणून करतोय, तू पराक्रम करून 5 गावं तरी मिळवलीत का? चल घोड्यावर बैस, रिपीट करून. तिसऱ्या टप्प्यावर तुला धाप लागते, काय करणार प्रपंच? सावित्री हे सगळं जज करत होती. सावित्रीला तो अधिकार होता आणि सावित्री हे आख्यान महाभारतामध्ये आहे. याचा अर्थ 7,000 वर्षापूर्वी माझ्या देशातल्या मुलीला नवरा होण्याचा हक्क होता. पण तो हक्क मतदानाचा हक्क आपल्याला आहे की नाही? लोक टाळ्यावर ठेवून किती मतदान करतो आपण. तो करत असतो तो 70 वर्ष ही पिढा आपल्या डोक्यावर घेतलीच नसते. नाही करत. तिथे जातो, दारूची बाटली, धोतर जोडी, मटण आणि घरापर्यंत रिक्षा. तुमचा माझा तर मतदार आहे ना, कुणी आलंच नाही स्लीप द्यायला. का लग्न आहे, तुला घरी येऊन अक्षर देऊन हळदी कुंकू लावून सांगणार ये गम आहे मतदानाला, तुला वाटलं तर जा, नाही तर नको जाऊ. नाहीतरी तुझ्यासारख्या स्वार्थी व्यक्तीच्या मतदानाने लोकशाहीचं काय भलं होणार? पण आम्ही घरी येऊन स्लीप दिली का? न्यायला रिक्षा आली का? आमच्याकडे 3 वेळा फोन आला का? हे जर आपल्यासारख्याच चित्र. त्यामुळे नुसता अधिकार असो म्हणजे मतदानाचा अधिकार आहे, संविधानाने दिला. पण तो अधिकार बजावण्याची इतकी लायकी माझ्या मनात, चित्तात, बुद्धीत आहे का? तसं एकेकाळी इथे स्वयंवराची पूर्णपणाने स्वातंत्र्य होतं. पण ते स्वातंत्र्य तिला होतं जिच्या निवडीच्या कौशल्यावरती आई बाबाचा विश्वास होता. शकुंतलेने काय केलं होतं? दुष्यंताने जेव्हा तिचा हात मागितला तेव्हा घरी कोण होतं? एक तर आईबाप तसेही नव्हते, ऋषी कन्या म्हणून वाढली होती. पण तिने प्रेमाचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर संग केला. नुसता संग केला नाही, तिला दिवस गेले. आणि संग झाल्यानंतर जेव्हा ऋषी परत आले तेव्हा ऋषीने तिच्या चेहऱ्याकडे बघून ओळखलं की काहीतरी झालंय. लगेच कमंडलूतून पाणी घेऊन, शाप, हमारे खानदान की इज्जत का सवाल है, तुमने ये क्या किया? ऋषीला माहिती होतं की दिस इज व्हेरी नॅचरल. एकमेकाच्या प्रेमात पडल्यानंतर असं घडू शकतं. घडावा की घडू नये अलविदा, घडू शकतं. काय असेल तो ऋषी, ते कुठल्याही तरी गाव गल्लीतल्या लव जिहादवाल्या पोराबरोबर पळून जाणार नाही. विश्वास आहे. तिने पसंत केला. महाराज दुष्यंतासारखा पुरुष त्याच्या प्रेमात पडणार नाही तर कोण पडणार? कोणाच्या पडणार? टपरीवाले का? गळ्यात रुमाल टाकून मोटरसायकलवर नेणाऱ्या? स्वतःच शाहरुख नाव लपवून श्याम सुंदर सांगणार आहे त्या? कोणाच्या प्रेमात पडेल ते? तिला फ्रीडम ऑफ चॉईस असेल तर चॉईस करण्याची बुद्धिमत्ता तिला आपण दिली, त्याने दिली होती. सीतेचं स्वयंवर काय होतं? ते बाण आणि ते शिवधनुष्य हे तरी रूपक तुमच्या समोर मांडला. पण जनकांना माहिती, जनकांनी थोडीच पोरगी होती ती नव्हती, त्यांना प्राप्त झाली होती. आणि केवढा सन्मान आहे स्त्रीत्वाचा लक्षात घ्या. अयोनिजा म्हटलंय तिला, म्हणजे कोणाच्या पोटी जन्माला नाही, आई माहित नाही, वडील माहित नाही. म्हणून आपण भूमिकन्या आहे, अमुक आहे, ईश्वरी अंश आहे, हे सगळं म्हणावं लागतं. कारण का सगळ्यांना ते ऍक्सेप्टेबल व्हावं. पण त्या जनकाने पण का ठेवला होता असा की माझ्या इतक्या सुंदर, सुंदर म्हणजे पन्नगी, लक्ष्मी, अप्सरा या सर्वापेक्षा जानकी सुंदर होत्या. तिच्यासाठी नवरा हुडकायचा आहे तर देखणा एवढीच क्रायटेरिया असणार आम्हाला, बलिष्ठ एवढीच क्रायटेरिया असणार आम्हाला, सत्ताधारी एवढंही.
लहानपणी बघितलंय त्यांनी शिवधनुष्य असं ती खेळताना उचलावी तसं, टेडी बेअर उचलावी तसं उचलते आणि मनाशी नक्की केलं. जन्मदाता बाप नाहीये तरी हिताचा किती विचार करतोय. आणि आपण तर नवस सायसाने जन्माला घातलेल्या पोरापोरींविषयी किती बेफिकीर आहोत. कोणती संस्कृती. जनक म्हणाले की जिला शिवधनुष्य इतक्या लिलया उचलता येईल हिचा नवरा इतकाच ताकदवार पाहिजे. हिच्यापेक्षा 1000 रुपये पगार जास्त असलेला हा क्रायटेरिया हा जनावरांच्या बाजारातला व्यवहार, माणसाच्या बाजारातला नाही. मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हाच पण का नाही ठेवायचा, रामाने विचारलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा योग्य आहे. कारण का माझी कन्या जर लहानपणी शिवधनुष्य उचलू शकते आणि हा तरुणपणामध्ये शिवधनुष्य उचलू शकतो तर विवाह हे इंद्रधनुष्य नाहीये, शिवधनुष्य आहे. ते उचलायला दोघही खंबीर लागतात हे जनक आपल्याला शिकवतात. सियावर रामचंद्र की जय. संपला आमची संस्कृती बघते. पण सिया काय आहे, रामचंद्र काय आहे आम्ही कधी सांगितलं नाही. एकदा प्रयोग करा घरी. मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की पांढरपेशांची चेहऱ्यावरचे बुरखे आहेत ना उतरव, मोकळ. तुझं एवढंच काम आहे. वाईटपणा घ्यावाच लागेल. कारण खरं सांगायचं असेल तर वाईटपणा घ्यावाच लागेल. एवढी छान पांडुरंगाची गिफ्ट दिली आहे, आता जरा बरं बोललं पाहिजे उच्चभ्रू समाजाविषयी. असलं असेल तर पांडुरंगाला परत घ्या. माझ्यावर काय जबाबदारी सोडा. या सगळ्या संस्कारात बघा, सकाळी उठल्यापासून शिक्षण सोडून देऊ आपण. काय शिक्षण व्यवस्थेत आमूलचूल बदल घडवू शकत नाही. वैदिक परंपरेचा आग्रह करतो किमान रामरक्षा तरी, किमान भीमरूपी तरी, किमान हनुमान चालीसा तरी, किमान श्रीसूक्त, एकदा तरी दुर्गा सप्तशती, काहीतरी करू की नाही आपण. भटजी बोलवले त्याकडनं करून घेतले. कित्येक घरामध्ये दर पौर्णिमेला दुर्गा सप्तशतीचा पाठ कोण भटजी येऊन करतो, पुण्य त्याला मिळेल. तुमच्या घरामध्ये एक तास दीड तास शांतता राहील एवढं तेही खरं नाही. भटजी बिचारा देवघरात बसून करत असतो, हॉलमध्ये बसून आम्ही आमलेट पाव खात असतो. आम्ही ढोंगारून बाहेर. आणि मग या संस्काराविषयी ज्याला कौटुंबिक मूल्य म्हणतात त्याचा आग्रह धरून तेव्हा आमची मुलं मुली विवाहासाठी काय आहे. कधी आपण बघितलं की सप्तपदी प्रत्येक वेळी तो काय म्हणतो ती काय उत्तर देते, ती काय म्हणते तो काय उत्तर देते. कुठे दिसते डिस्पॅरिटी, किती समानता आहे दोघांच्या बोलण्यामध्ये. आम्ही कधी आमच्या ज्ञानप्रबोधिनीने मराठी विवाह पुस्तिका तयार केली आणि महिला सुद्धा पौरोहित्य करतात. त्या अर्थच सांगतात. हा श्लोक आहे ते ह्याचा अर्थ काय, तेवढं तरी डोक्यात शिरू द्या. आपल्या घरी का नाही करत, आपल्या घरात का नाही. ते जानवं आहे की नाही, त्याला गाठी किती आहेत, मग बायको मेल्यावर एक जानवं ठेवायचं का दोन. These all are technicalities. ब्राह्मण्याची खूण काही जाणवं नाही आहे ना. त्रिवर्णाला जाणवं मान्य आहे, त्रिवर्णाला मुंज मान्य आहे. आम्ही आमच्या मुलाबरोबर नातवाबरोबर एखाद्या गरीब अन्य जातीच्या मुलाची मुंज का नाही करत. केवळ हा एका कौटुंबिक गोष्टीचा विषय नाही, हा समाज संघटनेशी जोडा. कालही मी म्हटलं, आजही मी म्हटलं, हे आपण केलं नाही म्हणून तुकडे झाले आणि तुकडे झाले म्हणून आपण विस्कटले गेलो. विसरू नका, कलियुगामधलं वेदवाक्य आहे, पटेंगे तो कटेंगे. मग मला एक यायचं आहे, एकत्र यायचं आहे, तर मला हे केलं पाहिजे. माझ्या घरी महालक्ष्मीला सवाष्ण बोलवतो. कोणाला बोलवतो? सवाष्ण आणि ब्राह्मण, मुलगी आणि जावई, म्हणजे जे काही डोंगरावर घालायचंय ते त्यांच्याच घालायचं. एकदा दिलं ना त्याला. माझ्या कामवालीला का नाही बोलतो? एकाही धर्मग्रंथात असं लिहिलेलं नाही की तुम्ही कामवालीला बोलवू नका. तुमच्या बिल्डिंगचं झाडू पोछा करणारीला का नाही बोलवत? तुम्ही कपडे ज्याच्याकडे इस्त्रीला देतात त्या धोब्याला का नाही बोलवत? तुम्ही ज्याच्याकडून दरमहा केस कापून घेतात त्याला सन्मानपूर्वक तुमच्या घरातल्या धार्मिक विधी तुम्ही त्याच्या हातून पूजा करा असं नाही. पण का नाही करत?
मग म्हणतो संस्कृती लयाला चालली, माझ्यामुळं चालली, मी गुन्हेगार आहे. मी ह्या सगळ्यांना त्यात सहभागी करून घेईन आणि असं सहभागी करून घेतल्यानंतर मग माझ्या लक्षात येईल, अरे ह्यात गंमत आहे, ह्यात आनंद आहे. माझ्या घरात मी ते काही संस्कार करत नाही. मग त्या मुलाला समजून सांगितलं पाहिजे, फिजिकली फिट आहे का, शास्त्र वगैरे दिसायला बरा आहे का, बरी आहे का, पगार आहे का, हे सगळं जगण्यासाठी आवश्यक आहे. कारण पण मुलाच्या बापाने मुलीच्या बापाला विचारलं पाहिजे, घर सांभाळण्यासाठीची कोणती गुणवत्ता तुम्ही तुमच्या मुलीत डेव्हलप केली. मुलीच्या बापाने मुलाच्या बापाला विचारलं पाहिजे की कुटुंब सांभाळण्यासाठी तुमचा मुलगा लायक आहे का. नसेल तर काही उपयोग नाही, मला तुमच्या मुला मुलीचं पॅकेज सगळं सोडून. कारण का विवाह करत असताना तुम्हाला एका मोठ्या पोस्टवर स्वतःची अपॉइंटमेंट करून घ्यायची. ती पोस्ट आहे आई आणि बाप. लग्न तर संतती वाढवण्यासाठी, मानवी वंशाच्या सातत्यासाठी आहे. मेजर पार्ट तो नाही, महत्वाचा पार्ट. किती मुला मुलींनी आई बाप होण्यासाठीच प्रशिक्षण घेतलं हे होतं आपल्याकडे. वनवासामध्ये असताना ऋषी पत्नीने जानकी मातेला जो स्त्री धर्म समजावून सांगितला, अगस्ती पत्नी, तो मुळातून वाचा. मग लक्षात येईल की काय काय शिकवलं जात होतं. कोणीही फिजिकली फिट असलेला पोरगा पोरगी एकत्र आला तर पोरीला दिवस जाऊ शकतात. या जनावर सुद्धा हे करतो, याला फार महत्व नाहीये. पण मी आई होणार असेल तर माझ्यात कोणते बदल पाहिजे, मी बाप होणार असेल तर माझ्यात कोणते बदल पाहिजे. ट्रेन केला आपण त्यांना या विषयाचं गांभीर्य. एक दुकानामध्ये झाडलोट करायचा पोरगा नेमायचा असेल तर आपण विचारतो, पूर्वी कुठे काम केलंयस का, लिहायला वाचायला येतं का. पण आई बापासारखी सुप्रीम पोस्ट अपॉइंट करताना आम्ही त्याची अर्हता विचारतच नाही, क्वालिफिकेशन विचारत. पूर्वानुभव आहे की नाही हा प्रश्न अनाठाई आहे. मानसिक काही आहे की नाही, किती कन्सेप्ट बदलावे लागतील बघा. हे सगळं विवाह संस्कारामध्ये येत आहे. अगदी तुम्ही जातं उखळ पूजण्यापासून ते हळकुंडाच्या गाठी कंकण म्हणतो ते बांधण्यापासून, गौरी पूजनापासून विदाईपर्यंत सगळ्यामध्ये एक विषय दिलाय, एकोप्याने राहा. एकोप्याने राहा, एकत्र राहा. आणि ते राहत असताना तुमच्यावरची मोठी जबाबदारी आहे की तुम्हाला एक आदर्श नागरिक द्यायचा. किती जणांना विचारलं, डोहाळे, हजार गोष्टी आहेत. त्या सगळ्याचा विचार करायला लागलो तर लक्षात येतं की फार गंभीरपणाने विवाह संस्थांचं पतन आपल्याला रोखावं लागेल. आग्रहाने आई होण्यासाठी मनस्थितीत बदल व्हावा लागतो. आई होण्यासाठी दिवस जायची गरज नाही. आई होण्यासाठी स्त्री असण्याची पण गरज नाही. आई होण्यासाठी मानसिकता असावी लागते. ती जर असेल तर गेली 800 वर्ष आपण 17 वर्षाच्या एका पोराला ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. ते कशासाठी, कुठे बाळांत झाले. पण विश्व कल्याणाचा भाव जिच्या मनामध्ये ओतप्रोत आहे तीच आई आहे. बिस्किट खातो का, चॉकलेट खातो का, बर्थडेला कुठे जायचं, मसणात जाणार, कशाचा बर्थडे, कसा बर्थडे, केक कापून पण मेणबत्त्या विझवून औक्षण कोण करेल. औक्षण, औक्षणाच्या तबकामध्ये कापूस का, सोपारी का, सोनं का, काय ते लागतं. मग ते टेकवायचं आहे का ठोकायचं आहे, असं फिरवायचं आहे का असं फिरवायचं. मग मुली चुकायला नको, एकदा असं तो बघतोय ना, ह्यातलं जे करेक्ट आहे ते सिलेक्ट आहे. I am not going to accept any responsibility. खूप गोष्टी असतात लग्नामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये. याला फार मानसशास्त्रीय आहे. बाप होणं इतकं सोपं नाही. बाप होणं
होण्याचा अर्थ आहे एक समृद्ध परंपरा संक्रमित करण्याची लायकी पुरुषात असते की मला हे पुढच्या पिढीला द्यायचं आणि ते मी देणार आहे. त्यासाठी कठोर अनुशासन पाहिजे. रागवलं मुलगा घर सोडून गेला तर जाऊ दे ना, पिढा कटली, जाऊ द्या. त्यांना म्हणायचं ही बॅग हे तुला आज संध्याकाळच्या खाण्याचे पैसे, जा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत येत आहे का नाही बघा. आपलंच पोरग आहे, त्याच्याकडे अशी कोणती गुणवत्ता असेल की हिमतीवर वाटली. घाबरू नका. अनुशासनामध्ये भीती चालत नाही, पण अनुशासन अनुकंपेसह पाहिजे की तुझ्या भल्यासाठी नाही आहे, तुझ्या भल्याबरोबर संपूर्ण समाजाचं कल्याण व्हावं अशी माझी इच्छा. त्यामुळं आता खूप पगार आहेत सध्या, लायकीपेक्षा आणि गरजेपेक्षा खूप पैसे मिळवतो आपण. त्यामुळे पोरं मागतील ते देतो आणि मागतील ते देतो. त्यामुळे त्या पोरांना पोरींना असं वाटतं पाहिजे ते मिळवणं माझा अधिकार आहे. आणि तो नाही मिळाला की ऍसिड फेकायला मोकळे झाले, बस पेटवायला मोकळे झाले, कॉप्या करायला मोकळे झाले, शिक्षकांचं बंधन करायला मोकळे झाले. कुठून आलं हे? आई बापांची परवरिश चुकली. मग लग्नाच्या वेळी गुरुजी हे सगळं सांगत असतात की तुम्ही सप्तपदी करता तर तो तिला विचारतो की नारायणी म्हणून तू माझ्या परिवारात यायला तयार आहेस का? म्हणजे तयार आहे. हे नुसतं कबूल 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 नाहीये, नीट लक्षात घेता आहे. नारायणी म्हणून तू माझ्या घरात येण्यास तयार आहे का? नारायणी म्हणजे मी नारायण झालो ना तो, तर ती म्हणते की हो, तुमच्या सोबत नारायणासोबत मी थोडं मोकळं सोपं भाषांतर करतो. नारायणी म्हणून राहायला मी तयार आहे. दुसरं, माझ्या कुटुंबात तू येशील. हे सगळे आहे बरं, हे आता कोणी आपण म्हणतच नाही, पुरुष स्त्री म्हणत नाही. थोडंफार कधीतरी मुली संकोचाने बोलतात आणि त्यावेळेला भटजीच्या हाताला हात लावल्यामुळे भटजीची इतकी लग्न होतात बस ती त्यालाच कबूल करते ना, तुझ्या घरात मी येऊन राहील. तो म्हणतो की पहिलीला सांभाळणं कठीण झालं, आता त्याला कुठे. माझ्या घरात तू आतिथ्य धर्म निभावशील का? ती म्हणते हो. तो म्हणतो की माझ्या कुटुंबात येणारा अतिथी हा माझ्यासाठी परमात्मा आहे याचं भान तू ठेवशील का? ती म्हणे ठेवेल. आम्ही 46 डिग्रीमध्ये कुरिअर द्यायला आलेल्या माणसाला पाणी पाहिजे का इतकं सुद्धा विचार. कोणता अतिथी ना? मग आमचे अतिथी म्हणजे कोण? सुपर क्लास 1 ऑफिसर, आपले बॉस. ते आल्यावर पायघड्या काय घालतो, काय काय करतो, खिशात नसले पैसे तो उसनवारी करून त्यांची पोटं भरतो. कोणी येऊ, त्याला मी रिक्त हस्ते पाठवणार नाही. पुढचा प्रश्न तो विचारतो. अनुकूल परिस्थितीमध्ये आपण आनंदाने राहू, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू माझं धैर्य आणि शक्ती बनशील का? पहिल्या पातळीवर शरणागती आहे पुरुषांची. ती म्हणते की हो बनेल. आणि मग प्रश्न विचारतो, तू मला प्रजा देशील का? नटांबर देशील का असं नाही, संतती देशील का असंही नाही विचारत. प्रजा देशील का? संतती, तती म्हणजे संस्कृत मध्ये ओढ, संतती म्हणजे एकामागे एक. आणि प्रजा म्हणजे काय? तो पोरबाळ मागत नाहीये, संतती मागत नाहीये. तो म्हणतो की प्रजा दे. ती म्हणते की दे. आणि प्रजा या शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षेन जाणणारी, तुझ्या आणि माझ्यापेक्षा अधिक जाणकार पुढची पिढी देण्याची जबाबदारी आपली आहे. तू तयार आहेस का? आपण बरे होतो असं म्हणायची वेळ आली आपल्या पुढच्या पिढीकडे. 2-2 महिने न धुतलेल्या जीन्स, त्या तोटक्या चड्ड्या. दादा कोणत्याचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी काय आपली आहे का? अर्ध्या चड्ड्या. म्हणजे संघाच्या शाखेवर हातपॅन्ट होती तेव्हा तरुण पोरं म्हणायचे की त्या हातपॅन्टची आम्हाला लाज वाटते. आणि आता बडमोडा घालून अख्ख्या बडमोडा ट्रँगल बनतो
आयुष्यात फिरतच राहतात. शर्ट धुवून नाही. तुम्ही एकदा मुलाचा वॉर्डरोब उघडा, घामाचा इतका खाण्याचा वास आलेला तुम्हाला दिसेल. कोण शुची करणार? पुढची पिढी, प्रजा, या सगळ्या संस्काराचा एक एक अर्थ आहे. आणि मग मंगलाष्टक. ते सार्वजनिक सँक्शन आहे. संस्कार म्हणून त्याचं महत्व थोडंफार आहे, पण खूप नाही आहे. सगळं आहे तो यज्ञाच्या भोवती, अग्नीला साक्षी ठेवून. हे आम्ही केलं तर आमची पुढची पिढी का नाही सुधारणार? आणि या सगळ्याचं फाउंडेशन आहे टोटल सॅक्रिफाईस, पूर्ण त्याग, पूर्ण समर्पण, पूर्ण एकजीव. हजारो उदाहरणं पूर्वीची देता येतील, आत्ताची देता येईल. एक दोन भामतीकार मिश्र नाव ऐकलं, ते भाष्य लिहित होते आणि ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहित होते. घरच्यांनी सांगितलं लग्न झालं, यांचा अभ्यास चालू आहे, लिखाण चालू आहे. दिवस रात्र वेळ मिळाला की लिखाण. एक दिवशी सगळा ग्रंथ पूर्ण झाला आणि शेवटचे 2-4 उतारे राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या समयी वाद भिजली. उत्तर रात्र होती. आता 4च ओळी राहिल्या तर उद्या लिहू म्हणून त्याने आळस देण्यासाठी असं केलं. आणि थोड्या वेळाने त्यांना लक्षात आलं की चाहूल आहे. बघतात तर समयची वाद प्रज्वलित झाली. त्याने डोळे उघडून पुढे पाहिलं तर एक स्त्री समोर होती. ते म्हणाले की क्षमा करा, मी आपल्याला ओळखलं नाही, आपण कोण? आणि इतक्या अपराधी मागायसारख्या घरात आपण का आला? ती म्हणाले की नाथ, मला ओळखलं नाही, मी आपली पत्नी आहे. आजवर एकदाही तुमच्या कार्यामध्ये मी व्यत्यय आणलेला नाही, पण आज जेव्हा लक्षात आलं की समईतलं तेल संपलंय, तेव्हा मी भरण्यासाठी इथे आले. आपली लेखन साधना संपली आहे का? लग्न झाल्यानंतर कित्येक वर्षांनी नवऱ्याने बायकोला पाहिल्यावर ओळखलं नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले की मी तुझी उपेक्षा केली. ती म्हणाली उपेक्षा काहीच नाही. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामीचा अर्थ हाच आहे की तुम्ही ज्या ध्येयासाठी तडफडत आहात, तळमळत आहात, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला अनुसरलं पाहिजे. चाललाच आहे खाली सिगरेट ओढायला तर जरा कोथिंबीर घेऊन या. काय अनुसरण? असं असतं प्रपंच. नसतो. बरं, ऐश्वर्याचा सूस अशा वेळी पतीची प्रतिक्रिया काय असू शकते? निदान पंडित मिश्रांना क्षमा मागावी वाटली. एके दिवशी पेशव्यांच्या घरी हळदी कुंकू होतं चैत्र गौरीचं, आणि रामशास्त्री परभणीच्या पत्नीला हळदी कुंकवाला बोलवलं होतं. पेशव्यांच्या वडिलांनी गेले. ते आपलं नेहमीच नेसूत घालून सर्वोच्च न्यायाधीशाची बायको साधं जाडं भरडं लुगडं नेसून गेली. कालपर्यंत फाटका टी-शर्ट घालणारा नगरसेवक झाल्यावर दुसऱ्या वर्षी त्याची बायको दर तासाला एक नवी साडी घालू शकते. आणि रामशास्त्री परभणीची बायको साडा भरडं. पेशवीबाईंनी स्वागत केलं, काय सरबत दिलं, अंक दिलं. त्या म्हणाले की बसा, आहेर करते. म्हणलं आहेर? चैत्र गौरीच्या हळदी कुंकवात पेशव्यांच्या वाड्यावर तुम्ही आला, हळदी कुंकू झालं, आता आहेर करते. भरजरी शालू दिला, अलंकार दिले, बेंटेक्शन आहे खरे, ते पण आहे. दागिन्याचा सोर्स असतो ना, आला आला रुखवत, रुखवतात कोणची, बेंटेक्सचे दागिने घासलेली विहीनबाई कोणची. सोन्याचे दागिने हे एकदम लंकेच्या पार्वतीची लक्ष्मी झाली. घरापर्यंत पोहोचवत पालखी दिली. पालखीत बसून त्या घरी आल्या. दिवे लागण्याची वेळ होती संध्याकाळची. रामशास्त्री वसीलवर बसले होते. त्या दारातून हात आल्या. रामशास्त्री ताडकन उभे राहिले. ते म्हणाले की
क्षमस्व, माझ्या सौभाग्यवती घरामध्ये नाहीये, आपण त्यांना भेटायला आला असाल तर त्या असताना याल का, मी आपल्याला ओळखलं नाही. लक्षात घ्या, भाषण करावं लागलं नाही. विवाह संस्था दशा आणि दिशा, श्रोत्यांची दुर्दशा, काय करावं लागलं नाही. त्या आल्या, पावली वळल्या, बाहेर गेल्या, मेण्यात बसल्या, पेशवेवाड्यावर गेल्या, शनिवारवाड्यावर सगळं काढून उतरून ठेवलं, पहिली साडी नेसली, घरी आली. रामशास्त्री म्हणाले, बरं झालं तुम्ही चटकन आला, मगाशी कोणीतरी एक भावाने लुटून फुटून माझ्या घरात. रामशास्त्रींना काही म्हणावं लागलं नाही की आहेरात दिलेली वस्तू सुद्धा करप्शन आहे हे त्या बायकोला न बोलता कळलं. त्याला करायचं म्हणजे काय करायचं. आताचा नवरा काय म्हणेल, एवढ्या लवकर याची काही घाई होती का, मगाशी ती आली होती, तिच्याबरोबर जरा बसलो असतो की गप्पा मारत. अगदी या काळातलं उदाहरण. एक मोठे वारकरी संप्रदायाचे संत अंध, तर त्यांचं लग्न ठरलं. ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं तो परकरी पोर, चालू घडीची गोष्ट सांगतो, बदलत काही नाही आहे, आग्रह पाहिजे. मग गल्लीतल्या पोरी म्हणे, आता तुझं लग्न ठरलंय. हो, बाबाने ठरवलं. काही त्यांना चर्चा असतेच पोरी कुठेतरी येतं कानावर. ते म्हणे, असं ऐकलंय की तुझे होणारे पती जे आहे ते अंध आहे, त्यांना दिसत नाही. काहीतरी वाटलंच असेल. वडिलांकडे गेली, म्हणे, बाबा मी असं ऐकलंय त्यांच्याबरोबर माझं लग्न होणार, ते अंध आहे, खरं आहे काय. आता वडिलांचंही हृदय कळकळतच. ते म्हणाले, हो तू रागवू नको. पण मी रागवले नाही, फक्त खरं की खोटं. पण खरं. संपला विषय. लग्न झालं. त्या दिवसापासून, लग्न झालेल्या दिवसापासून आज तागायत त्या माऊलीने आरसा बघितला नाही. आरसा बघितला नाही. आणि त्यांना विचारलं जेव्हा की तुम्ही माई आरसा बघत नाही, काय ते गंध पावलं, त्यांनी दिलेलं उत्तर आपल्या पोरींना शिकवा. त्या माई म्हणाल्या की हे सगळं ज्याच्यासाठी करायचं त्यालाच हे दिसणार नसेल तर मी मला बघून काय उपयोग आहे. आपण सांगणार की नाही आहे, आपला सगळा जीव टिंकल टिंकल लिटिल स्टार. त्या आजी आजोबांना आहे ना, जर वायात काही न घालता अनवाणी डोक्यावर उघडं ठेवून डबरीन चौकात पूर्ण मे महिना उभं केलं पाहिजे. असं ज्यांना या इंग्लिश गाण्यांचं कविता, आमच्या पिंटू आहे ना काय पोएम म्हणतो, माझी माय पोएमचं स्पेलिंग सांगतो. आजी आजोबा बिघडले, मायबाप बिघडले, पोरं बिघडले, संस्कार बिघडले, विवाह संस्कार बिघडले, लग्न संस्काराचा बाजार झाला. कशामुळे? त्यामुळे. ती म्हणते की नाही, मी प्रल्हाद महाराज म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायातले साखर खेळलेल्या विदर्भामध्ये एक सत्पुरुष होऊन गेले. लग्न झालं त्याचं अद्भुत. लग्न झाल्याच्या पहिल्या रात्री त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की वडीलधाऱ्यांची इच्छा म्हणून मी विवाहबद्ध झालो, तू माझा स्वीकार केलास त्याबद्दल आभारी आहे. पण या क्षणापासून तुझं माझं नातं मुलाचं आणि आईचं. आयुष्यभर पाळलं, आयुष्यभर. त्यांच्यासमोर चांगली चांगल्या साड्या कोणीतरी शिष्य आणून देत, त्या आशीर्वाद द्यायच्या, ही साडी घ्यायच्या, पुढचा कोणी आला त्याच्या तिकडे द्यायची. आता ही शाल मी या निमित्तानं पिशवीत ठेवून घरी नेणार आहे, लक्षात घ्या. काय आयुष्यभर मुलगा आणि आई. आणि आम्हाला प्री वेडिंग मध्ये इतकी काय झाली आहे की जे माझ्यासाठी शिजवलं जात आहे ते नीट 3 शिट्ट्या तरी होऊ द्या.
शिट्टी पडू तरी द्या. जर शिट्टी पडायच्या आधी झाकण उघडा तर फासकन सगळं बाहेर येईल, वाटोळं होईल. कळतंय का मला? त्या प्री शूटिंगला परवानगी देणारे आईबाप किती बेशरम असतील. अरे किती हळूवारपण असतं, किती नजाकत असते, किती नखरा असतो. रमाबाईंनी जेव्हा छाती माधवराव पेशव्यांच्या छातीवर टेकवली, कपाळ, आणि दरबारात जायचं होतं माधवरावला, इतका सहवास, प्रेम किती होतं. आता ते झिपड्या केसांनी असं झोपलेल्या नवऱ्याच्या अंगात पाणी उडून, गुड मॉर्निंग डार्लिंग. दिवसातून 3-4 वेळा आय लव्ह यू, आय लव्ह यू. तुमच्या माझे आई वडील कधी असं म्हणाले का? 6-7 पोरं होत होती, आता 3 वेळा आय लव्ह यू म्हणून 1 किंवा 2च. कोणाचं प्रेम खरं? टेक केअर. कॅटरिंग उभारायचं, टेक केअर. एक तर तो मळका काढून दूध आणायला तसेच निघाले, काय टेक केअर, टेक केअर. युद्धावर चाललाय, पोस्टात बाबू आहे, टेक केअर काय? बरं ह्याच्याकडे कोण बघणार? एक तर पोस्टाच्या खोल्या आम्ही आहे, त्यात हे आमचे कृष्ण कमल, टेक केअर. तर म्हणतो यू ऑल्सो टेक केअर. आणि जणू काही आता बस पानिपतच्या लढाईवर निघाले, आणि ते गेलं ना, आता बरं झालं भेटी बघ, टेक केअर. म्हटलं टेक केअर. आम्ही हे शिकवलं नाही. त्यामुळं काय झालं? जयप्रकाश नारायण परदेशात असताना गांधीजींच्या समोर जयप्रकाश नारायणांच्या पत्नीने शपथ घेतली की बापू मला पण ब्रह्मचर्य पाळायचं आहे. ते म्हणाले की नाही पाळता येणार. त्याचं कारण नवऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय तुला ब्रह्मचर्य राहायचं, एकटीला ठरवायचा अधिकार नाहीये. ते म्हणाले नाही, पण मी ठरवलं. जयप्रकाशजी जेव्हा आले काही काळाने, तेव्हा गांधीजींनी सांगितलं की भैया असं असं झालंय, तर तुझी अनुमती आहे का? ते म्हणाले की का असणार नाही अनुमती? आजपर्यंत नवऱ्याच्या ध्येयासाठी बायको त्याग करत होते, आता बायकोच्या इच्छेसाठी मी त्याग करेन, आणि तेही आजन्म ब्रह्मचारी राहिले. दोघंही एकत्र राहत असून. आणि आम्हाला किती घाई झाली आहे, गळ्यात गळे काय घालून. देअर मस्ट बी डिस्टन्स. आणि रिअल ब्युटी ऑफ लाईफ इज इन डिस्टन्स. रस्त्याने फिरताना सुद्धा अरे तुझी काय अगदी अप्सरा कोणी पळवून नाही, इतकं बिलगून का चाललं तिला? मोकळा बसू दे, मोकळा राहू दे. तितकं फ्रीडम आम्ही तिला देत नाही. आणि स्त्री स्वातंत्र्य अंतर ठेवलं नाही. आपल्या परंपरेत वयात आलेले सख्खे बहीण भाऊ सुद्धा खेटून खेटून बसलेलं कधी मान्य नाही. कारण का तुमच्या नात्यापेक्षा निसर्ग प्रभाव. नवरा काय तुमचा फॅमिलियन आहे काय? का बायको तुमच्याकडे पाळलेली मांजरी आहे? 24 तास दिलं तर कंटाळा नाही येत, उभं नाही येत. लांब बसा, अंतर ठेवा. आणि अंतर ठेवण्याचा सगळ्यात मोठा फायदा होतो आदर निर्माण. बाबा करून बाबाचे तो बाबा संपलं, डॅडी आला, डॅडी गेलं, डॅड इज अ डेड डॅड. बाबाला आधी तुरे म्हणायचं. सगळ्यात कारण आहे की संस्कार नावाचा विवाह विधी आम्ही बाजार करू लागलो. मी कौस्तुभ ब्राह्मण वधूवर सूचक केंद्राच्या सगळ्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो की 4 लग्न कमी जमवा, काही बिघडत नाही, पण त्यांची बौद्धिक घ्या. आणि त्यांच्या आईबाबांना बोलवू नका, ते युजलेस आहे. पोरापोरींना बोलवा आणि त्यांना समजून सांगा. त्या पुस्तकाचं प्रकाशन करत असताना मला असं वाटतं की आपलंही नाव यात असतं तर किती बरं झालं. म्हातारा गंध का अवघे माऊलीचे गमतीचा भाषा खूप खूप गंभीर आहे. त्याचं कारण असं की जर भारतीय संस्कृती नाही टिकली तर विश्व मानवाची संस्कृती टिकणार.
सगळं विश्व जनावराच्या पातळीवरती आहे. म्हणून 3-4 शब्द टेकावे म्हणून जवळ नाही वापर. 1 सद्भाव, 2 संस्कार, 3 संयम, 4 समर्पण. सर्व गोष्टींचं रहस्य तुम्हाला कळलेलं आहे की संस्कार आहे, जेवणा खाण्याचे सुद्धा आहे, कपडे धारण कर सगळ्याचे आहे. पण या सगळ्यामध्ये महत्वाच्या 2 गोष्टी मला वाटतात, संयम आणि सामर्थ्य. प्रेम, शेखॅन, गिळ्यात पडणं हा निरर्थक आहे. याच्यामध्ये एक अनसीन अनसिक्युरिटी आहे की आपल्यापासून तो राहणार तर नाही किंवा हा. संयम पाहिजे करताना. म्हणून शास्त्राने असं सांगितलंय की विवाहोत्तर सुद्धा तुम्हाला शारीरिक संबंध स्थापित करायचे असतील पती पत्नी तर कोणत्याही महिन्याच्या दशमीला, एकादशीला, द्वादशीला तुम्ही शरीर संबंध करता कामा नये. कोणत्याही मंगल पर्वाच्या दिवशी तुम्ही शरीर संबंध म्हणजे संभोग नव्हे नुसता, लग्न, गळ्यात पडणं, खेळणं सगळं जनावरासारखं आहे. हत्ती नाही का त्या हत्तीने शहाणत असतो, आपण त्याच्यापेक्षा काही शहाणे आहे. सौंदर्य संयमात आहे. आम्हाला ते केलं. पुढे असं सांगितलं की स्वतःच्या वाढदिवसा दिवशी संग करू नका, स्वतःच्या पार्टनरच्या वाढदिवसा दिवशी संग करू नका, विवाहाच्या वाढदिवशी संग करू नका, पुण्यतिथी, जयंती, मयंती जे काही घरात धार्मिक सण असतील त्या दिवशी तुम्ही संयम पाळा, संग करू नका. म्हणजे काय, महिन्यातल्या हार्डली 2 किंवा 3 दिवस संघाला मिळतात. तो संघ नाही झाला तर काय होतं हे दशरथाच्या जीवनात आपल्याला दिसतं. म्हणून 1 वर्ष राण्या आणि दशरथ यांनी ऋषीचं जीवन जगायचं सांगितलं आणि ते तसं 1 वर्ष संयमाने जगले. म्हणून 4 वेद त्यांच्या पोटी जन्माला आले. आपणही आपल्या कुटुंबामध्ये संस्कार, संयम, सामर्थ्य, समर्पण ही मूल्यांची तपश्चर्या करू तर आपल्या पोटी सुद्धा वेद जन्माला येतील, वेदना जन्माला येणार नाही. तसे ते वेद यावेत अशी कामना करून मी हे माझं संस्कारावरचं लांबलचक भाषण जे आहे ते संपवतो. कारण का आता भुका लागल्या आणि भुकेला माणूस काय करेल हे सांगता येत नाही. माझ्यापर्यंत यायला वेळ लागेल पण नाशिककरांचं गडपट्टी तर पकडू शकतात तिथे बसल्याकडे. मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो, ह्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवनात सनातन वैदिक हिंदू धर्माचं प्रतिबिंब निर्माण व्हावं अशी कामना. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, भगवान परशुराम की जय, नमः पार्वती पते, हर हर महादेव. धन्यवाद. त्यांनी आपल्या परखड मांडणीतून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातला. त्यांनी सांगितलेली चौकट पाळून जो भविष्यात परिणाम जाणवणार आहे तो आपल्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे याची आशा बाळगते आणि हा परिणाम दिसून येईल अशी ग्वाही देते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या लोकांनी परिश्रम घेतले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमचे कर्तव्य समजते. म्हणून मी विवेकजींना विनंती करते की त्यांनी या सगळ्यांचा एक पुष्पगुच्छ गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा. उदय कुलकर्णी सर. पाठवतो उद्या. हा आज काल चालेल वेगळं लागेल, काल 1 लागेल 2. सौ अनिता कुलकर्णी. सौ सुप्रिया जोशी. सौ किशोरी भट. किशोरी भट. श्री उदय कुलकर्णी. श्री सुशांत कुलकर्णी. श्री विजयराव कुलकर्णी.
श्री प्रकाश दिवाणजी आणि श्री सतीश पाटील घेतलेले आहेत हा सोहळा यशस्वी होण्यासाठी. त्याच्यासाठी एकदा टाळ्या करणार आहेत. मी त्यांना आमंत्रित करते. नमस्कार मान्यवर सर, नमस्कार. आणि आलेले इथं सर्व मान्यवर नमस्कार करतो. 3 तारखेला ज्ञानप्रबोधिनीचे डॉक्टर लताताई भिसेकर यांचं निधन झालं, दुःखद निधन झालं. आज संध्याकाळी ज्ञानप्रबोधिनीच्या हॉलमध्ये 5 ते 7 वाजेपर्यंत शोकसभाचं आयोजन केलेलं आहे. कोणी माझी विद्यार्थी असतील किंवा त्यांच्याशी परिचित असेल वगैरे तर त्यांना मी त्या बाबतीत माहिती देण्यासाठी म्हणून मी आता इथे बोललो. घरसासीचं म्हणल्यासारखे की सगळ्यांना भोका लागली असते, परंतु सभेचा जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सर्वांचे आभार हे मानलेच पाहिजे. कारण आपण त्यांच्या मधुर वाणीतून दशा आणि दिशा याचं व्याख्यान ऐकलं आणि त्यांनी आपल्या सर्वांची दुर्दशा केली हे खरं आहे. आम्ही तेवढ्या उंचीचे श्रोते नाही आहेत हे आम्हालाही माहिती आहे. कौस्तुभ मधुवर सूचक केंद्र हे गेले 25 वर्ष कार्यरत असून तृतीय पुस्तक प्रकाशन हे ज्येष्ठ निरूपणकार विवेक घसासी यांच्या हस्ते झाले. त्यांचे विवाह संस्था दशा आणि दिशा यावर प्रबोधन अतिशय सुंदर विचार प्रकट केले. त्यांचे संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत रेवकर यांनी वेळात वेळ काढून येथे उपस्थित राहिले. तसेच नरेंद्र काटीकर, श्रीकांत कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, सुप्रिया जोशी, उदय कुलकर्णी, सुशांत कुलकर्णी, विजयराव कुलकर्णी यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. त्या सर्वांचे मनापासून आभार. ज्या मान्यवरांनी सदर कार्यक्रमासाठी देणगी तसेच पत्रकार, केबल नेटवर्क यांचे मनापासून आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे, आपण समोर बसलेले मायबाप श्रोते, केवळ आपण सर्वजण उपस्थित होता म्हणून हा कार्यक्रम उत्तम प्रकारे आयोजित करता आला. आपले मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल आणि पसायदान संपल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम पूर्णविराम होईल. ईश्वर निष्ठांची मांदिरारी अनवरत भूमंडली भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेते अलांछन मातंड जेता बहीण पेसरवाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विषयशी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेची एत म्हणे